कृष्णा, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 13. क्षेत्र क्षेत्र विभाग योग. राईट, आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 19 थांबलो होतो. राईट, सॉरी 18 थांबलो होतो आपण. ज्योतिषाम अपि ज्योतिष, ज्योतिषाम अपि तत् ज्योतिष, तमस्तस् परम उच्यते, ज्ञानम नेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विशिष्टतम. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. भौतिक अंधाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच ध्येय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात उपस्थित आहे, स्थित आहे. राईट, तर आपण बघत होतो की कशा प्रकारे या जगातील ज्ञेय गोष्टी ज्या आहेत, जाणण्यायोग्य गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टीने आपल्या हृदयामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. परंतु जर आपण भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हृदयामध्ये परिवर्तन होऊ शकतं. राईट, आणि भगवंत हे जाणण्यायोग्य गोष्ट आहे. राईट, वस्तू आहे, व्यक्ती आहेत. जसं वैज्ञानिक या जगामधील गोष्टींना बघून मोहित होतात. राईट, एखादी कुठली गोष्ट, लाईक से फॉर एक्झाम्पल, निसर्गामध्ये आढळणाऱ्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यांना बघून वैज्ञानिक आश्चर्यचकित होतात की ही गोष्ट किती एकदम हे आहे, आश्चर्यकारक आहे. परंतु त्यांना माहित नसतं की ह्या आश्चर्याच्या पलीकडे भगवंतांची माया आहे. राईट, ज्या प्रकारे न्यूटननी बघितलं होतं की आकाशातनं फळ खाली पडलं, पण ते फळ खालीच का पडलं, वर का नाही गेलं, हे विचारायला पाहिजे. राईट, आणि ऑफकोर्स न्यूटन हा एक सात्विक शोधकर्ता होता, वैज्ञानिक होता. ही वॉज अ ख्रिश्चन मॉन्क. आणि न्यूटन आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतो, ओ गॉड, दाय थिंक आफ्टर मी. तो म्हणतो की तुम्ही ज्या प्रकारे विचार करता त्या प्रकारे हे जगत चालते. तुमची माझ्यावरती कृपा आहे म्हणून मला या संबंधात माहिती भेटत आहे. राईट, इनफॅक्ट न्यूटनला विचारलं होतं या जीवनाच्या त्याच्या जीवनाच्या अंतकाळी की तुझ्या जीवनाचं सर्वात जास्त महत्वपूर्ण यश काय आहे. तेव्हा न्यूटनने म्हटलं होतं की मी जीवन काळपर्यंत ब्रह्मचारी राहिलो आहे, माझं क्रेडिट आहे. राईट, इन द सेन्स की नॉट इट इज जस्ट ब्रह्मचारी और ग्रस्त, बट मी आध्यात्मिक राहिलो ही माझी काय आहे, हे माझं श्रेय आहे. अशा प्रकारे ज्ञेय जे आहे ते भगवंतांना जाणणे आहे. राईट, आणि ह्या जगातील ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींच्या पलीकडे भगवंतांचा हात आहे आणि भगवंतांनी त्या गोष्टींना ऍक्टिव्हेट केल्याशिवाय त्या गोष्टी कार्यरत होऊ शकत नाही. हे जो जाणतो तोच व्यवस्थितपणे जाणू शकतो. राईट, त्यालाच व्यवस्थितपणे ज्ञेय कळतं, ज्ञेय गोष्ट काय आहे ती. सो लाईक दॅट प्रभुपाद इथे वर्णन करतात आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात एक ठिकाणी या 20व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये. तर तुम्ही तात्पर्यात गेला असाल मध्ये सेकंड पॅराग्राफला, जीव आणि भौतिक प्रगती दोघेही नित्य आहेत. अर्थात सॉरी, मी श्लोक नंबर 20च्या ह्याच्यामध्ये
18 मध्ये प्रभुपाद लिहितात, भौतिक जगामध्ये 3rd लाईन मध्ये ब्रह्मज्योती अर्थात भगवंतांचे तेज हे महत्त्वाने आवृत्त झालेले असते, म्हणून प्रकाशाकरिता आपल्याला सूर्य, चंद्र, विद्युत शक्ती इत्यादी गोष्टींवर अवलंबून राहावे लागते. परंतु आध्यात्मिक जगतात या गोष्टींची मुळीच आवश्यकता नसते. राईट. वेदांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की भगवंतांच्या ज्योतीमुळे सर्व काही प्रकाशित होते, म्हणून यावरून स्पष्ट होते की ते या प्राकृत जगतात स्थित नाहीत. ते आध्यात्मिक विश्वातील सर्वच लोकांमध्ये वास करतात आणि हे आध्यात्मिक विश्व अत्यंत दूर आहे याची सुद्धा वेदांमध्ये पुष्टी करण्यात आली आहे. आदित्यवर्णम तमसा परस्तात. ते सूर्याप्रमाणे नित्य ज्योतिर्मय आहेत आणि त्यांचे भौतिक अंधाराच्या अतीत आहेत. अशा प्रकारे प्रभुपाद पुढे लिहितात, त्यांचे ज्ञान दिव्य आहे. वेद सांगतात की ब्रह्म म्हणजे केंद्रित दिव्य ज्ञान आहे. जो त्या आध्यात्मिक जगताची प्राप्ती करण्यास उत्सुक आहे त्याला हृदयस्थित भगवंत ज्ञान प्रदान करतात. राईट. सो इट इज लाईक दॅट. जसं न्यूटन म्हणत होता की जे काही ज्ञान आपल्याला जगामध्ये प्राप्त होतं, जर आपण सिन्सिअर असेल, प्रामाणिक असेल, तर भगवंत आपल्याला आपल्या हृदयातून ज्ञान प्रकट करून देतात. राईट. अशा प्रकारे त्यानंतर मग पुढे श्लोक नंबर 19 मध्ये भगवंत म्हणतात, वाचा श्लोक नंबर 19. चित्रा सुंदरी माताजी वाचा श्लोक नंबर 19 वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभु दंडवत प्रणाम. वाचा. यदि क्षेत्रं तथा ज्ञानं ध्येय ज्ञेय चोक्ता समासत मध्यक्त इति ज्ञाय मध्वावय प्रवर्तते. याप्रमाणे क्षेत्र, देह, ज्ञान आणि ज्ञेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले आहे. केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर भगवंत म्हणतात की हे जे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे, क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय, राईट, हे कोण समजू शकतो? फक्त माझा डिव्होटी समजू शकतो. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला इव्हन जरी ज्ञानी बनायचं असेल तर भगवंतांची कृपा पाहिजे, भगवंतांची भक्ती थोडीफार पाहिजे आपल्याला. राईट. बिना भगवंतांच्या भक्तीच्या आपण इव्हन ज्ञानामध्ये प्रगती करू शकत नाही. जे ज्ञानी असतात, राईट, एक आहेत कर्मयोगी, दुसरे आहेत ज्ञानी, तिसरे आहेत भक्तयोगी. भक्तयोगी तर भक्ती करतात, परंतु इव्हन ज्ञानी सुद्धा ह्या सेक्शन मध्ये सुद्धा जो शेवटचा सेक्शन आहे अध्याय नंबर 13 ते 18, इव्हन ज्ञानी लोकांना सुद्धा भगवंतांची कृपा पाहिजे, तरच त्यांना समजेल की काय ज्ञेय आहे किंवा ज्ञान काय आहे ते. म्हणून या ठिकाणी भक्तीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि इव्हन 13 ते 8 ते 12 मध्ये आपण बघितलं होतं, मयी चान्यन्य योगेनं भक्तीर अव्यविचारिणी. राईट. भक्तीर अव्यविचारिणी. मनुष्याने भक्ती केली पाहिजे अव्यविचारिणी, कधी न संपणारी. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की भगवंतांच्या भक्तीशिवाय आपल्याला इव्हन ज्ञान योगाच्या प्रक्रियेमध्ये प्रगती करता येत नाही. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की जर ज्ञानी भक्ती करेल तर तो ब्रह्मज्योतीमध्ये पोहोचतो. इव्हन ब्रह्मज्योतीमध्ये पोहोचण्याकरता आपल्याला भक्ती पाहिजे, त्याच्याशिवाय आपण ब्रह्मज्योती पण प्राप्त करू शकत नाही. आणि भक्त जर भक्ती करत असेल तर तो आध्यात्मिक जगात जातो. राईट. म्हणजे इव्हन ज्ञानी लोकांना सुद्धा भक्तीची आवश्यकता आहे. राईट. असं प्रभुपाद भगवंत इथे उल्लेख करतात. कारण हा पूर्ण सेक्शन जो आहे तो असा नाही की फक्त केवळ ज्ञानी व्यक्ती स्टडी करत आहे. ज्ञानी व्यक्ती याचा अभ्यास करता करता ज्ञान मार्गातून कसा भक्त बनू शकतो हे सांगण्याकरता हे पूर्ण प्रकरण दिलेलं आहे. श्लोक नंबर अध्याय 13 ते 18. म्हणून कधी कधी डिवोटीला असं वाटतं की हे एवढं कशाला स्टडी करायला आम्हाला दिलेलं आहे. आम्ही ऑलरेडी जर भक्तियोग स्टडी केलेला आहे श्लोक अध्याय नंबर 7 ते 12, मग आता परत ज्ञानयोगाची काय गरज आहे? का तर आपल्यामध्ये त्या प्रोपेन्सिटीज आहेत ज्ञानी. मग आता त्या प्रोपेन्सिटीज आहेत ना, मग स्टडी करा. आणि ज्ञान मार्गातनं कसं तुम्ही भक्त बनू शकता ते पण तुम्हाला दिसेल. मग या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही लोक ज्ञानी असतात, काही लोक योगी असतात, काही लोक भक्त असतात. भक्त भक्ती करतात, पण ज्ञानी जे आहेत ते ज्ञानी भक्त कसे बनू शकतात तुम्हाला इथनं दिसेल. तर ज्ञानी लोकांना असं समजवायचं असतं आपण, जेव्हा ज्ञानी लोक आपल्याला भेटतील, जे म्हणतील की या जगाची उत्पत्ती अशी झाली तशी झाली, त्यांना सांगायचं की या जगाची उत्पत्ती अशी झाली तशी झाली, परंतु याच्या मागे हात कोणाचा आहे? भगवंतांचा आहे. राईट. अशा प्रकारे लाईक दॅट. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात याच्यामध्येच पहिल्या पॅराग्राफ मध्येच या अध्यायातील 19 प्रभुपाद लिहितात,
भगवंतांनी संक्षेपाने शरीर, ज्ञान आणि ज्ञेय यांचे वर्णन केलेले आहे. हे तीन तत्वांचे असते. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान मार्ग. या तिघांच्या एकत्रीकरणाला विज्ञान असे म्हणतात. राईट. अनन्य भगवत भक्त प्रत्यक्षपणे परिपूर्ण ज्ञान जाणू शकतात. इतर हे जाणण्यास असमर्थ आहेत. अद्वैतवादी म्हणतात की अंतिम अवस्थेत ही तीन तत्वे एकच होतात, परंतु भक्त याचा स्वीकार करीत नाही. राईट. कारण या तिन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. ज्ञाता वेगळा आहे, ज्ञेय वेगळा आहे आणि ज्ञानमार्ग वेगळा आहे. ज्ञाता कोण आहे? जीवात्मा आहे. ज्ञेय काय आहे? भगवंत जाणणे योग्य आहेत. आणि जी प्रक्रिया आहे, जो मार्ग आहे ज्यातनं आपण भगवंतांना जाणतो, तो आहे ज्ञान मार्ग. राईट. सो इट इज लाईक दॅट. तो डिवोटी असेल तर त्याला लवकर कळेल, कारण त्याला भगवंत हृदयातनं मदत करतील. आणि जो नॉन डिवोटी आहे, इन द सेन्स की जो निस्ता इव्हन ज्ञानी असेल किंवा ब्रह्मवादी असेल, त्याला पण भगवंत मदत करतील, परंतु एवढा लवकर त्याला मदत साध्य नाहीये, कारण तो कसा आहे, इनडायरेक्टली भगवंतांना आराधना करायचा प्रयत्न करत आहे. लाईक दॅट. म्हणून प्रभुपाद पुढे लिहितात, आपण भौतिक भावनेने बद्ध झालो आहोत आणि जेव्हा आपण आपली सारी भावना अथवा चेतना कृष्ण भावनामय कार्यामध्ये संलग्न करतो, तेव्हा आपल्याला वास्तविक ज्ञानाची प्राप्ती होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भक्ती योगाला पूर्णत्वाने जाणण्याची प्राथमिक पायरी म्हणजे ज्ञान आहे. राईट. आणि 15 वेदाचं वर्णन करण्यात येईल. लाईक दॅट. मग ते त्याचं डिव्हिजन दिलेलं आहे की काय काय असतात हे सगळे तत्व जे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. म्हणून सारांश म्हणून मनुष्य जाणू शकतो की महाभूतांपासून प्रारंभ होणाऱ्या आणि चेतना धृतीमध्ये शेवट होणाऱ्या 6व्या आणि 7व्या श्लोकांमध्ये महाभूतीचे आणि जीवनाच्या व्यक्त होणाऱ्या विशिष्ट लक्षणांचे वर्णन करण्यात आले आहे. जे आपण 24 तत्व बघितले होते. बेसिकली ही पूर्ण समरी आहे आतापर्यंत एकदम ह्या जगातील जे तत्व आहेत त्यांची, जे जाणण्यायोग्य गोष्टी आहेत त्यांची. राईट. मग एवढं सगळं सांगितल्यानंतर हा इथे सेक्शन संपला तुमचा. राईट. हा तुमचा, तुम्ही जो ब्रेकअप चेक केला असेल, तुमचा बघितला असेल, हा तुमचा तिसरा सेक्शन आपण पुरा केला. 13 ते 19 आन्सर टू ज्ञेय, जाणणे योग्य काय आहे. आता त्यानंतर मग 20 ते 26 या 6 श्लोकांमध्ये नेक्स्ट सेक्शन चालू होईल. आन्सर टू प्रकृती, पुरुष अँड हाऊ दे इंटरॅक्ट अँड हाऊ दे इट कम ऑल टुगेदर. प्रकृती आणि पुरुष नक्की काय आहेत, ते एकमेकांच्या संयोगामध्ये कसे येतात आणि या जगामध्ये कसे हे लोक एकत्र बांधले जातात, हे आता आपल्याला बघायचं आहे. श्लोक नंबर 20 ते 26 हा नेक्स्ट सेक्शन चालू होईल. राईट. ओके. वाचा श्लोक नंबर 20. पूजा दुकडे माताजी वाचा श्लोक नंबर 20 ला. हरे कृष्ण. प्रकृती पुरुषं चैव विद्यानादि उभौ अपि विकारांश्च गुणांश्चैव विधी प्रकृती संभवान. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादि असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. येस. आता बघा, फार इथनं नवीन सेक्शन चालू झालेलं. राईट. 20 ते 26. प्रकृती आणि पुरुष या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रकृती म्हणजे भौतिक प्रकृती आणि पुरुष म्हणजे सध्या इथे जीवात्मा. राईट. तुम्ही जर वर्ड टू वर्ड मिनिंग मध्ये गेला तुम्हाला दिसेल तिथे प्रकृती म्हणजे भौतिक प्रकृती आणि तिथे दिलेलं आहे जीव म्हणजे, हा बोला माताजी. प्रकृती म्हणजे प्रकृती. राईट. आणि पुरुषम, ऍक्च्युली पुरुष म्हणजे भगवंत, पण इथे ह्या क्षणाला कारण जीव हा भोक्ता बनण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून त्याला पुरुष म्हटलेलं आहे, म्हणून पुरुषम जीव दिलेला आहे. बघा तुम्हाला दिसेल वर्ड टू वर्ड मध्ये. राईट. सो नाव मग आता भगवंत म्हणतात की भौतिक प्रकृती आणि जीव हे दोघेही काय आहेत, अनादी आहेत. आता तुम्ही सांगा कसं अनादी आहेत. जीव तर अनादी आहेच, बरोबर आहे. आपण जीवात्मे अनादी आहोत, आपण कधी नष्ट होत नाही, परंतु भौतिक प्रकृती कसं काय अनादी आहे सांगा. कोण सांगेल. भौतिक प्रकृती म्हणजे, हा बोला. प्रभूचं कारण भौतिक प्रकृती पण सृष्टीच्या पूर्वीच अस्तित्वात होती ना, म्हणजे भगवंताने पहिल्यांदा ते निर्माण केली. ओके. भगवंताने ते निर्माण केली. ओके. पाटली तुम्ही आन्सर दिलेला आहे. अजून थोडं याला रिफाईन करायचं, अजून रिफाईन करा. जीव तर अनादी आहेच. अनादी म्हणजे अनंत काळापासून आणि तो कधी नष्ट पण होणार नाही.
राईट, इटर्नल आहे. आणि नंतर भगवान लिहितात त्यांचे विकार आणि त्रिगुणे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. त्यांचे विकार म्हणजे काय? जीवात्म्यामध्ये होणारे विकार, राईट, आणि 3 गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत, राईट. पण प्रकृती आणि जीव दोन्ही काय आहेत? अनादी आहेत, राईट. तर ऍक्च्युली काय असं असतं की या तसं त्याला मिनिंग पकडून घ्या. अनादी म्हणजे अनादी किंवा प्रारंभापासून म्हणजे ज्याला म्हणजे जो सुरुवातीपासूनच आहे. आणि प्रकृती ज्याप्रमाणे पुरुष सनातन आहे त्याप्रमाणे प्रकृती सुद्धा सनातन आहे. कसं? इन द सेन्स की लक्षात ठेवा, आता आपल्या समोर ज्या वस्तू दिसतात तुम्हाला, समजा हा मोबाईल आहे किंवा हे एक पेपर आहे इथे, ठीक आहे. आता तुमच्या आसपास बऱ्याच गोष्टी आहेत. तुमच्याकडे घरामध्ये टेबल असेल, पंखा असेल, वरती कबड असेल आणि बऱ्याच गोष्टी आहेत, राईट, आपल्या आसपास. ह्या सर्व गोष्टी अनादी काळापर्यंत टिकणार आहेत का? नाही टिकणार ना. पण ही प्रकृती आहे ना, बरोबर आहे का नाही? पण भगवंत म्हणतात की प्रकृती ही अनादी आहे आणि ती टिकेल. पुढे भगवंत म्हणतील त्याला असं म्हटलं जातं, व्यवस्थित ऐकून घ्या. मटेरियल थिंग्स आर टेम्पररी बट मटेरियल थिंग इज नॉट टेम्पररी. मटेरियल थिंग्स आर टेम्पररी बट मटेरियल थिंग इज नॉट टेम्पररी. मटेरियल थिंग्स म्हणजे काय? भौतिक वस्तू या काय आहेत? तात्पुरत्या आहेत. परंतु ह्या वस्तूंना बनवणारी जी शक्ती आहे ही तात्पुरती नाहीये, ही सनातन आहे, कारण ती भगवंतांची शक्ती आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुमचं जे घर बनलेलं आहे, विटेने बनलेलं आहे, सिमेंटने बनलेलं आहे, मातीने बनलेलं आहे, राईट. याला बनवणारी जी इन्ग्रेडियंट आहेत ते काय आहे? पंचमहाभूत, राईट. पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू. ते पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू कधी मरणार नाही, इन द सेन्स की गायब नाही होणार, ते तसेच राहतील. पण आपल्या घरासमोर दिसणारा जो भिंत आहे ते 100 वर्षांनी राहणार नाही, बरोबर आहे? विघटित होऊन जाईल ती. आजकालची घरं 100 वर्ष टिकणार नाहीयेत. हरे कृष्ण. म्हणून 100 वर्ष सांगितले, राईट. हा, मग ते तुलसीदेवी माताजी म्हणतात ते तुम्ही ऐकलं, थर्मोडायनॅमिक्सचा लॉ. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड बट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. तुम्ही त्या शाळेमध्ये अभ्यास केलेला थर्मोडायनॅमिक्स मध्ये. ऊर्जा निर्माण पण करता येत नाही, नष्ट पण करता येत नाही, पण ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरित करता येते. जसे इलेक्ट्रिक एनर्जी आहे, सेम इलेक्ट्रिक एनर्जी त्याने तुम्ही फ्रीज पण चालू करू शकता, त्याने तुम्ही हीटर पण चालू करू शकता, राईट. रूपांतरित करता येते. पण तुम्ही म्हणाल की मी आता या ऊर्जेला मारतो, तो मारणार नाही. ती ऊर्जा तुम्ही एका रूपात दुसऱ्या रूपात कन्व्हर्ट करू शकता, पण ती ऊर्जा जी आहे बेसिकली भौतिक प्रकृती जी या तत्वाने बनलेलं आहे, पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, हे कधी नष्ट होत नाहीत, कारण ते भगवंतांनी बनवलेले तत्व आहेत प्रकृतीमधले, राईट. कारण प्रकृती भगवंताची शक्ती आहे. भगवंताची शक्ती कशी नष्ट होईल? होणार नाही ती, राईट. म्हणून इन दॅट सेन्स बिल्डिंग इट सेल्फ इज नॉट इटर्नल. तुमची राहणारी बिल्डिंग सनातन नाहीये, पण त्या बिल्डिंगला बनवणारे जे तत्व आहेत पंचमहाभूत ते सनातन आहेत, राईट. ते कधी नष्ट होत नाहीत, ते कधी प्रकट होतात, कधी अप्रकट होतात, राईट. म्हणून आता हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आणि आपण कुठल्या दिशेला चाललोय बघा. कारण ह्यातनं नंतर जे 2 श्लोक येणार आहेत 21 आणि 22, हे ह्या पूर्ण 6 अध्यायांमधले मूळ बीज श्लोक आहेत, ज्याने पूर्ण 6 अध्याय ऍक्टिव्हेट होतात. 13, 14, 15, 16, 17, 18 2 बीज श्लोक आहेत. श्लोक नंबर 21 आणि 22, राईट. त्याच्याकडे आपण चाललोय, त्या दिशेने वाटचाल करतोय. मग आता राईट हे सांगण्याचा उद्देश आपण ऑलरेडी अगोदर पण स्टडी केलेला आहे. म्हणण्याचा अर्थ असा आहे. आणि दुसरी गोष्ट प्रभुपाद लिहितात, त्यांचे विकार आणि त्रिगुणे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत, राईट. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कधीही जर एक उदाहरण घेऊया, आपण समजा एक व्यक्ती टीव्ही बघत आहे, ठीक आहे. टीव्हीवर त्याला दिसतंय की एक सुंदर गार्डन आहे, किंवा टीव्हीवर त्याला दिसतंय की एक युद्ध चालू आहे, किंवा टीव्हीवर त्याला दिसतंय की एक कुकिंग रेसिपी शिकवत आहेत. हरे कृष्ण. पण ऍक्च्युली बघायला गेलं तुम्ही गेलात, टीव्हीवर जे दिसतंय तुम्हाला ते काय आहे? 3 कलरचं कॉम्बिनेशन आहे, माहिती ना तुम्हाला. जे तुमची स्क्रीन आहे ते काय आहे?
3 कलरचं कॉम्बिनेशन आहे. ते तुमचे जे बेसिक 3 कलर असतात ना, लाल, पिवळा आणि निळा, राईट. बस अजून काय नाहीये ते. त्याचं कॉम्बिनेशन होऊन वेगवेगळे आकार बनतात, आकार दिसतात, आकार राईट. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही जे बघताय, आता तुम्ही जेव्हा टीव्ही बघताय तेव्हा तुम्हाला त्या टीव्ही मध्ये काय भेटणार आहे का? समजा त्या टीव्ही मध्ये कुकिंग रेसिपी दाखवते तर तुम्हाला ऍक्च्युअली भेटणार आहे का ते प्रसाद तिथनं? हरे कृष्ण, नाही भेटणार आहे. किंवा कोणी तिथे उडी मारत असेल तर तो उडी मारून तुमच्या अंगावरती येणार आहे का नाही येणार आहे? बघा आपण कुठल्या दिशेला अग्रसर करतोय. जे पुढचे जे 2 श्लोक आहेत ते फार कोर वर्सेस आहेत, 21 आणि 22. त्याच प्रकारे प्रकृतीचे 3 गुण जे आहेत, सत्वगुण, रजगुण, तमोगुण, या 3 गुणांच्या कॉम्बिनेशनने 84 लाख योन्या बनतात, राईट. अदरवाईज बाकी काहीच नाहीये. म्हणून बघा प्रभुपादांनी कसं लिहिलेलं आहे. प्रभुपाद लिहितात, भगवंत म्हणतात, त्यांचे विकार आणि त्रिगुणी भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात, राईट. विकार म्हणजे काय की मूळ रूपामध्ये जे 3 प्रकृतीचे गुण आहेत त्याचं रूपांतरण पंचमहाभूतांशी होऊन आणि काळाच्या अधीन 3 फॅक्टर असतात, जे आपण इंट्रोडक्शन मध्ये ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. प्रकृतीचे 3 गुण आहेत, त्यानंतर पंचमहाभूत आहेत, पंचमहाभूत, त्याच्यामध्ये बाकी सगळं काय आलं म्हणजे कर्मेंद्रिय आले, ज्ञानेंद्रिय आले, त्यानंतर मन, बुद्धी, अहंकार सगळं त्याच्यामध्ये आलं. तर 3 प्रकृतीचे गुण आणि हे सगळे तत्व, आणि हे दोन्ही एकत्र येतात टाइमच्या अंडर, आणि यांचं मिश्रण होऊन 84 लाख योन्या बनतात, राईट. म्हणून ऍक्च्युअली बघायला गेलं, जसं आपण ऑलरेडी स्टडी केलं होतं, या जगामध्ये गोष्टी आपल्याला जेव्हा आकर्षित करतात, तुम्हाला सिंपल लाल कलर आकर्षित करणार नाही, पिवळा कलर आकर्षित करणार नाही, नुसता निळा कलर आकर्षित करणार नाही, पण ह्या तिघांचं कॉम्बिनेशन जेव्हा गोष्टी बनतात, जेव्हा हे शरीर बनतं, राईट, एखादं पेंटिंग बनतं, तेव्हा आकर्षित करते आपल्याला. म्हणून ज्ञान मार्गाची प्रक्रिया काय आहे की त्याच्या रूट पर्यंत जावं. हे गोष्टी कुठून आलेल्या आहेत. ऑर्डिनरीली एखादी गोष्ट जेव्हा ती मूळ रूपामध्ये ती आपल्याला आकर्षित करणार नाही, नुसती हवा आपल्याला आकर्षित करत नाही, पण ती हवा आपल्या शरीरात जाते आणि आपल्याला फुगवते, नाही. गाल फुगलेले आहेत ते कशामुळे फुगलेले आहेत? हरे कृष्ण. पाणी आहे ना आपल्या शरीरामध्ये, हवा आहे ना, राईट. कारण ती माती भरलेली आहे नाही ना, हवा आहे, पाणी आहे आणि माती पण आहे. आणि ही माती जेव्हा हे शरीर बनवते तेव्हा हे शरीर आकर्षक वाटतं, राईट. म्हणून आपल्याला हे जाणायचं आहे. आणि ऑफकोर्स त्याला प्रभुपाद दिली तात्पर्यामध्ये, या अध्यायातील ज्ञानाने मनुष्य शरीर आणि शरीराचा ज्ञाता यांना जाणू शकतो. शरीर हे कार्यक्षेत्र आहे आणि भौतिक प्रकृतीपासून बनलेले आहे. देह धारण केलेला आणि देहाच्या कार्याचा उपभोग घेणारा जीव म्हणजे पुरुष होय, राईट. तो आणि परमात्मा असे 2 क्षेत्रज्ञ असतात. अर्थात जीव आणि परमात्मा भगवंतांच्या 2 भिन्न अभिव्यक्ती आहेत. ते आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. जीव म्हणजे भगवंतांची शक्ती तत्व आहे, तर परमात्मा त्यांचा स्वांश आहे. जीव आणि भौतिक प्रकृती दोघेही नित्य आहेत. अर्थात ते सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीही असत होते, बरोबर ना. जसं तुम्ही सांगितलं मला, भौतिक प्रकृती काय आहे, ते कधी नष्ट होत नाही, तिचे केवळ रूपांतरण होत असतात. तुम्ही जरी हे शरीर त्यागलत तरी या शरीराचे तत्व संपणार नाही. हे आपापल्या तत्वामध्ये जाऊन विलीन होतात. ते म्हणजे पृथ्वी पृथ्वीमध्ये जाऊन मिक्स होईल, जल जलमध्ये जाऊन मिक्स होईल, अग्नी अग्नीमध्ये जाऊन मिक्स होईल, आणि मग तिथनं परत जेव्हा नेक्स्ट बॉडी बनवायची असते तेव्हा भगवान तिथनं खेचतात. हा थोडं थोडं दे रे बाबा, पावशेर माती दे, पावशेर हवा दे, पावशेर जल दे, आणि मग असं करून 1 किलोचा 1 बनवतात. हरे कृष्ण. शेवटी हे शरीर म्हणजे काय आहे? कॉम्बिनेशन आहे दगड माती, राईट. याच्यामध्ये जीवात्मा बसलेला आहे म्हणून त्याला व्हॅल्यू आहे. म्हणून हे शरीर काय करतं? हलतंय, शरीर बोलतंय, शरीर असं दिसतंय की रडतंय ते, पण ऍक्च्युली शरीर रडत नाहीये. रडतंय कोण? त्याच्या आतमध्ये बसणारा. जसं तुमचं घर आहे, तुम्ही घरामध्ये बसलेले असतात की त्या घराला किंमत येते, बरोबर आहे का नाही? तुम्ही म्हणता हे सौ आणि श्री यांचं घर आहे, राईट. सो यांचं जे असेल ते, तर मग त्या घराला एक नाव येतं, आयडेंटिफिकेशन येते. आणि जर त्यात कोण राहत नसेल त्याला म्हणतात अबेंडंट. तुम्ही कधी बघितलं असेल ना. आणि मग ते इव्हेंच्युअली खंडर बनतं, त्याला किंमत राहत नाही. तर अशा प्रकारे मग आता इथनं प्रभुपाद लिहितात, जीव आणि भौतिक सृष्टी दोघेही भगवंताची शक्ती आहेत, परंतु जीव हे पराप्रकृतीमधील आहेत. परा आणि अपरा तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेल्या 7व्या अध्यायामध्ये, राईट.
इन्फेरियर अँड सुपिरियर एनर्जी, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात उत्कृष्ट आणि निकृष्ट असं समजून घ्या. प्रकृती ही निकृष्ट आहे आणि जीव हा उत्कृष्ट आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा सुपिरियर आहे. अशा प्रकारे भौतिक प्रकृतीचा पुरुषोत्तम भगवान महाविष्णूमध्ये विलय होतो आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा महत्त्वाच्या माध्यमातून ती प्रकट होते. जेव्हा जेव्हा घर माती दगड त्यांना घ्यायचं, घर बांधायचं तेव्हा. राईट. अशा प्रकारे प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सुंदर. आता ह्या तात्पर्यामध्ये जी माहिती दिलेली आहे प्रभुपादाने, ती माहिती तुम्हाला पुढच्या श्लोकाकरता उपयोगात येईल. प्रभुपाद नेहमी असं करतात, पुढच्या श्लोकाचं उत्तर हे अगोदरच मागच्या श्लोकामध्ये देऊन टाकतात. का? त्यांना माहिती आहे की तुम्ही पुढे वाचाल की नाही वाचाल गॅरंटी नाहीये. म्हणून पुढच्या श्लोकात जे येणार आहे त्याचं उत्तर पहिले दिलं या श्लोकामध्ये. प्रभुपाद लिहितात, ते बद्ध असल्या कारणाने भगवत सेवेपासून विमुख असतात. कोण? जीवात्मे. त्यामुळे त्यांना आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश दिला जात नाही. परंतु सृष्टीची पुन्हा उत्पत्ती झाल्यावर त्यांना भौतिक जगामध्ये कर्म करून वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास योग्य बनण्याची संधी दिली जाते. हेच भौतिक सृष्टीचे रहस्य आहे. वस्तुतः जीव हे भगवंतांच्या आध्यात्मिक अंश आहेत, परंतु विद्रोही स्वभावामुळे ते भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतात. राईट. बघा आता हे सगळे पॉईंट तुम्हाला नेक्स्ट 2 श्लोकामध्ये उपयोगी पडणार आहेत. भगवंतांचे अंश असणारे हे जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसे येतात या गोष्टीला खरोखर महत्व नाही. तथापि जीव कसे आणि का भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतात हे भगवंत जाणतात आणि त्याची माहिती दिलेली आहे पुढच्या श्लोकामध्ये. कसे या दोघांचा कॉन्टॅक्ट येतो? जर तुम्हाला माहिती आहे की शरीर त्रासदायक आहे, बरोबर आहे, हे शरीर त्रासदायक आहे ना? नाहीये. काही लोकांना वाटत नाही, कारण आता ते तरुण आहेत. हरे कृष्ण. ते लोक बर्थडेचा केक कापत असतात. बरं. पण जेव्हा 60 सोडून द्या हो, 40, 42, 43, 44, 45 बस, मग पाठात दुखते, मान दुखते, डोळ्यातना दिसत नाही व्यवस्थित, दात दुखतात. ऑलरेडी माझ्या एक दात डुप्लिकेट आहे बसवलेला, रूट कॅनल. आय थिंक कधी बसवला होता आय थिंक वयाच्या 25-26 वर्षात बसवला होता डुप्लिकेट दात. डुप्लिकेट दातासोबतच हसतोय आपण. लोकांना कळत नाही डुप्लिकेट दात आहेत. होय, ऍक्च्युअली डुप्लिकेट दात आहेत. राईट. आपल्याला कळत नाही, पण ह्याचं उत्तर आता पुढे येईल. आणि प्रभुपाद देतात तिथे, प्रभुपादाने ऍक्च्युअली पूर्ण उत्तर देऊन टाकलेलं आहे. शास्त्रामध्ये भगवंत सांगतात की जे भौतिक प्रकृतीद्वारे मोहित होतात ते अस्तित्व राखण्यासाठी अतिशय कठीण संघर्ष करीत आहेत. ते 7व्या अध्यायातील श्लोक आहे. प्रकृती स्थानिक कर्षती. राईट. तथापि या काही श्लोकांतील वर्णनावरून आपण निश्चितपणे जाणले पाहिजे की त्रिगुणांद्वारे उत्पन्न होणारे प्रभाव आणि सारे विकारे भौतिक प्रकृतीद्वारेच उत्पन्न होतात. जीवाचे सारे विकार आणि सारी वैविध्यताही शरीरामुळे प्रकट होते. आत्मतत्वाच्या दृष्टीने ते सारे जीव एकसारखेच आहेत, पण त्यांना कव्हरिंग वेगवेगळं आहे. राईट. आपण सगळे जीवात्मे एकच आहोत. जीवेर स्वरूपे कृष्ण नित्यदास, परंतु आपले जे कव्हरिंग आहेत. राईट. मग कुणाला महाराष्ट्रीयन बॉडी आहे, कोणाला तेलुगू आहे, कोणाला तमिळ आहे, कोणाला आहे. राईट. आणि त्यानुसार आपले वेगवेगळे स्वभाव तयार झालेले आहेत. मग आता श्लोक नंबर 21 आणि 22 हे सीड वर्सेस आहेत पूर्ण 6 अध्यायांच्या लास्टच्या सिरीजचे. राइट. वन ऑफ द मोस्ट इंपॉर्टेंट वर्सेस. तो एक्चुअली ये सब स्टडी कर रहे हैं हम लोग. हम जान रहे हैं कि ये शरीर है, ये इसके अंदर एक आत्मा रहता है, दैट इज क्षेत्रज्ञ, और उसको तकलीफ होता है शरीर से. तो क्यों रहता है इधर? हो, त्याला हे शरीर का भेटलेलं आहे, त्याचा संपर्क कसा येतो प्रकृतीशी, याचं उत्तर दिलं जाते या 2 श्लोकांमध्ये. आणि त्याने पूर्ण 6 अध्याय एलॅबोरेट केले. तो वाचा श्लोक नंबर 21. हरे कृष्ण. वाचा माताजी वाचा. कार्य कारण कर्ते प्रकृतिरुच्यते पुरुषास्तदुःखानां वृत्तित्वे हेतुरुच्यते. कार्य कारण कर्तृत्वे प्रकृतिरुच्यते पुरुषास्तदुःखानां वृत्तित्वे हेतुरुच्यते. प्रकृती ही सर्व भौतिक कार्य करणाऱ्यांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. धन्य प्रणाम. हरे कृष्ण. बघा आता 2 गोष्टी दिल्या तिथे. राईट. सर्वात पहिले म्हटलेलं आहे कार्य कारण कर्तृत्व. राईट. 2 गोष्टी आहेत, कार्य आणि कारण.
तुम्हाला दिसलं वर्ड टू वर्ड मध्ये जावा. कार्य म्हणजे कार्याचे आणि कारण म्हणजे कारण. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात कॉज अँड इफेक्ट. राईट. कॉज इफेक्ट काय आहे? से फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊया आपण. लिटल बिट टेक्निकल बट समजायला सोपं आहे. तर कॉज घेऊया आपण. समजा हे कॉज आणि इफेक्ट दाखवायला उत्सुक आहेत. माझा पाय जर समजा दगडाला लागला जोरात चालताना, हे काय आहे? कॉज आहे. बरोबर आहे. म्हणजे एक क्रिया झाली आणि याचा इफेक्ट काय आहे? हरे कृष्ण. काय इफेक्ट? पाय सुजेल किंवा फ्रॅक्चर होईल किंवा त्यातनं रक्त येईल अँड सो फोर्थ. राईट. या दोन्ही गोष्टींना कलेक्टिव्हली म्हटलं जातं कार्य आणि कारण. तर सिंपल भाषेमध्ये कार्य म्हणजे माझा पाय जेव्हा दगडाला लागेल कार्य झालं. राईट. आणि त्याचं कारण, त्याला इफेक्ट काय येणार आहे? पायाला सूज येणार आहे. राईट. कार्य कारण कर्तृत्व आहे. आणि हे सगळं कुठे होत आहे? प्रकृतीमध्ये होत आहे. प्रकृतीमुळे होत आहे. आत्म्याला होत नाहीये काहीच. आहे पायाला जेव्हा दगड लागतो तेव्हा आत्म्याला लागतो का? तुम्ही म्हणाल की मग आम्हाला दुखतं कसं काय? त्याचं उत्तर आता इथे येईल. आणि हे सगळं होतं काय? आणि ह्याने काय होतं? हेतू प्रकृती उच्चते. हेतू म्हणजे काय? प्रकृती या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे. आणि ह्याने काय होतं? पुरुष सुख दुःखाना. पुरुष जो आहे त्याच्या आतमध्ये बसलेला त्याला काय होतं? हरे कृष्ण. सुख किंवा दुःख. राईट. एक तर त्याला सुख भेटेल किंवा दुःख भेटेल. मग हे हात आणि गाल. हात काय आहे? हात जर लागला गालावरती जोरात तर हे कार्य झालं. आणि इफेक्ट काय आहे? हरे कृष्ण. जर कधी कधी तुम्ही घरामध्ये बघितलं असेल ना, आई आपल्या लहान मुलाला असं करते, वेडा. नाही तुम्ही लहानपणी आई, पण बाबांनी जर केलं तर वेडा नाही, जोरात. मूर्ख कुठला. त्याचा इफेक्ट वेगळा असतो आणि हा इफेक्ट वेगळा असतो. राईट. सो देर इज अ कार्य अँड इफेक्ट इज समटाइम्स सुखी और दुखी. एक तर सुख भेटेल आपल्याला किंवा दुःख भेटेल. पण ऍक्च्युली भौतिक जगामध्ये इतर सुख किंवा दुःख दोन्ही काय आहेत? त्रासदायक आहेत. बरोबर आहे. मग आता याला जेव्हा तुम्ही अनालाइज कराल, हे जे परसेप्शन आहे सुख आणि दुःख, याला मेन कारणीभूत काय आहे? श्लोकाची 4थी लाईन, भोक्तृत्वे हेतुर उच्चते. या जगामध्ये भोग घेण्याची जी इच्छा आहे आपली, ही या इच्छेमुळे काय होतं? एक तर आपल्याला सुख भेटेल किंवा दुःख भेटेल. बरोबर आहे. मग आता याला समजण्याकरता उदाहरण घेऊया आपण. तुम्हाला श्लोकाचा आशय कळत आहे का? पुरुष आणि प्रकृती एकत्र का येतात आणि पुरुषाला प्रकृतीच्या सानिध्यामध्ये सुख किंवा दुःख का भेटतं? पुरुष कोण आहे? इथे मी आहे, जीवात्मा. आणि प्रकृती काय आहे? हे शरीर आहे. राईट. जीवात्मा या शरीराच्या संपर्कामध्ये काय येतो? त्याचं उत्तर दिलेलं आहे 4थ्या लाईनीमध्ये, भोक्तृत्वे. भोग करण्याची इच्छा आहे म्हणून त्याला हे शरीर प्रदान केलं गेलेलं आहे. आणि या शरीरामध्ये काय असतं? कभी खुशी कभी गम, ताराराम पम पम. लोक गाणी गातात आणि आपलं दुःख अवॉइड करायचा प्रयत्न करतात, परंतु तसं होत नाही काम. राईट. जे दुःख आहे ते दुःख आहेच आणि जे सुख आहे ते पण सुख आहे. असं असतं का? नाही, ते दुःखच आहे. कारण इव्हेंच्युअली काय होणार आहे? हे जे शरीर आहे जे आता आपल्याला सुख देत आहे ते कालांतराने आपल्याला दुःखच देणार आहे. आणि आता जे सुख आहे ते पण सुख नाहीये. इट इज जस्ट काउंटर ऍक्टिंग स्ट्रेस, डिस्ट्रेस. जसं तुम्ही आता गरम होतं तुम्ही पंखे लावता, एसी लावता. बरोबर आहे. मग आपल्याला काय वाटतं? मजा आ रहा है, मजा आ रहा है. अरे मजा काय आ रहा है? यू आर जस्ट काउंटर एक्टिंग द डिस्ट्रेस. अभी वो एसी लगाने के लिए, फैन लगाने के लिए क्या करना पड़ता है? हरे कृष्ण. मार्केट में जाओ, काम करो, पैसा कमाओ. दुख है कि नहीं उसमें? और जिसको मतलब जो पेड़ के नीचे अपना सो गया, उसको कोई दुख भी नहीं कोई सुख भी नहीं. उसको आध्यात्मिक सुख है अगर भजन करेगा तो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जसं प्रभुपाद एक गोष्ट सांगतात. कृष्णनगर मध्ये एक गरीब ब्राह्मण होता. गरीब आपण म्हणतो पण ऍक्च्युअली गरीब नसतात लोक, गरीब हृदयाने असतात. तर त्याला एक जमीनदार म्हणतो की अरे आप
ब्राह्मण देवता अब इतने गरीबी में क्यों रहते हैं? त्याला कळत नाही गरीबी म्हणजे काय असते. मेनी ऑफ द टाइम्स आपल्याला कळत नाही की गरीबी काय असते. ऍक्च्युली गरिबी ही शरीराची गरिबी नाहीये. गरिबी ही काय आहे? हृदयाची गरिबी आहे. हा जमीनदार म्हणतो की आपको मैं देता हूँ ना बहुत सारा जमीन, बहुत सारा अन्न अनाज सब कुछ, आप इस तरह से क्यों रह रहे हो? हा ब्राह्मण म्हणतो मुझे जरूरत नहीं है, मैं सुखी हूँ. आप कैसे सुखी है? आप गरीब है. आपके घर में देखो मोबाइल नहीं है, आपके घर में देखो फ्रिज नहीं है, आपके घर में वॉशिंग मशीन नहीं है, आपके घर में गाड़ी भी नहीं है, आपके घर में एक टेबल भी नहीं है. आप कैसे सुखी है? म्हणतो की मुझे आता विचार करा, माणसाला काय लागतं जीवन जगायला? झोपण्यापुरती थोडीशी जमीन पाहिजे 6 फुटाची, बरोबर आहे, आणि पोटामध्ये थोडंसं अन्न पाहिजे. दॅट्स इट. बाकी हवा तर फ्री मध्येच आहे ना, पाणी फ्री मध्येच आहे ना. आता शहरामध्ये तुम्ही हवा विकत घेता. एसी म्हणजे काय, फॅन म्हणजे काय, विकत घेता तुम्ही हवा ऍक्च्युली. कारण तसं आपण बनवलेलं आहे. आपलं पाणी पण विकत घेता, सगळं विकत घ्यावं लागतं इथे. परंतु वास्तविक बघायला गेलं तर निसर्गामध्ये आपल्याला गोष्टी भगवंतांनी प्रदान केलेल्या आहेत. हा ब्राह्मण म्हणतो की ओके, मुझे तो कोई प्रॉब्लम नहीं है, क्योंकि मेरे जो शिष्य हैं वो क्या करते हैं, मेरे लिए जो दक्षिणा में चावल देते हैं. पहिले असं असायचं, गुरु शिष्य शिष्य गुरुजींना ते दक्षिणामध्ये तांदूळ वगैरे द्यायचे, जे काय धान्य असतील ते. हे म्हणतात की देखो मेरे लिए सोने के लिए मेरा कुटिया है, बराबर है, और भोजन के लिए क्या करना है, मेरे डिसाइपल लोग आगे देते हैं चावल थोड़ा सा. अच्छा तो खाली चावल खाओगे, दाल किधर है? बोले मेरे घर के पीछे इमली का पेड़ है. उस इमली के पेड़ में से मैं कौन कौन पत्ते तोड़ता हूँ और उसका रसम बना लेता हूँ, हो गया मेरा काम. हरे कृष्ण. शेवटी संतुष्टी ही वस्तूंमध्ये नसते, संतुष्टी आपल्या मनावरती असते. एखादा व्यक्ती सिंपल भाकरीमध्ये आणि मिरची आणि चटणीमध्ये सुखी होऊ शकेल, आणि एखादा व्यक्ती 56 भोग दिले तरी सुखी होऊ शकणार नाही, तरी दुसऱ्याच्या प्लेटमध्ये बघत बसेल. उसके प्लेट में एक एक्स्ट्रा पकोड़ा गिर गया, कैसे गिर गया पकोड़ा उसके प्लेट में एक्स्ट्रा, क्यों दिया उसको? म्हणजे संतुष्टी ही आपल्यावरती निर्धारित आहे. आपण संतुष्ट राहायला पाहिजे. किती वस्तूंचा जरी संचय केला तरी आपण संतुष्ट होऊ शकत नाही जर आपलं मन संतुष्ट नसेल तर, राईट. आणि म्हणून इथे सांगतात भगवंत की देखो, एक तरफ प्रकृति है, एक तरफ पुरुष है, और इन दोनों के मेल से क्या होता है, सुख और दुख मिलता है. पुरुष सुख दुखा नाम. लेकिन इसके लिए कारण क्या है, भोग करने की इच्छा संसार में. भोक्तृत्व हेतु उच्चते, राईट. मग आता उदाहरण बघा, से फॉर एक्झाम्पल समजा क्रिकेट मॅच चालू आहे, बरोबर आहे. क्रिकेट मॅच बघताना दोन पार्टी असतात, एक टीम ए आणि टीम बी. समजा आता मॅच चालू आहे, कुठली मॅच चालू आहे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, ठीक आहे. इंडिया पाकिस्तान नको. समजा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मॅच चालू आहे आणि मॅच मध्ये ऑस्ट्रेलिया जिंकली, तुम्हाला काय फरक पडतो का? हरे कृष्ण. न्यूझीलंड जिंकली तर तुम्हाला फरक पडतो का? आता सही फॉर एक्झाम्पल तुम्ही जर समजा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने असाल आणि तुम्ही विचार करताल मैं ऑस्ट्रेलिया का सिटीजन हूँ, से फॉर एग्जाम्पल यू आर आइडेंटिफाइंग योरसेल्फ एज ऑस्ट्रेलिया का सिटीजन, राइट. ऑस्ट्रेलिया जीतना चाहिए, अरे हार गया, तर तिथं तुम्ही कोलॅप्स होऊन जाता, राईट. आणि जिंकली तर तुम्ही उडी मारताल. आता दोन्ही अवस्थेमध्ये इधर हॅपीनेस और डिस्ट्रेस, उडी मारतात किंवा खाली पडतात, राईट. समजा तुम्ही जिंकलात किंवा हारलात, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड वॉटेवर, जो दुसऱ्या एक कंट्रीचा व्यक्ती आहे, से फॉर एक्झाम्पल कुठला आहे, क्रिकेट कोण खेळतात, बांगलादेशचा आहे, त्याला काही फरक पडत नाही. बिकॉज वाय, कारण त्या जी मेंटॅलिटी आहे ना, भोक्तृत्व ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये त्याची. जिंकून आपल्याला काय करायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. जर मला आनंदच घ्यायचा नसेल तर मला काय फरकच नाही पडत. मला जेव्हा आनंद घ्यायचा आहे प्रकृतीमध्ये तेव्हा मला त्रास होणार, राईट. सो दॅट्स वाय जेव्हा आपण आपली चेतना इन्व्हेस्ट करतो पर्टिक्युलर एरियामध्ये, एक पर्टिक्युलर एरिया आहे तो, राईट. या भौतिक जगामध्ये वेगवेगळे एरियाज आहेत, म्हणजे क्षेत्र आहेत. समजा एक क्षेत्र आहे तुमचं एक क्षेत्र आहे, उदाहरण घ्या, जसं तुम्ही मित्रांचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये कधी कधी कोणी एकमेकांची टिंगलटोळी करतात आणि बोलता बोलता अपमान करून जातात तुमचा, राईट. मस्करीमध्ये कधी कधी काहीतरी एकदम बोलून जातात, तू असं कसं मला भरपूर दुखावतंय आता,
पण जर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसाल, जो बोलना है बोलो, कुछ फरक नहीं पड़ता है, राईट. सो यू डोंट ऍक्च्युअली सफर. पण आपल्याला त्या असोसिएशन मधला जर भोग घ्यायची इच्छा असेल कि मुझे कोई जानता है, मैं ये हूं वो हूं, तो आपको तकलीफ होगा. वाय? बिकॉज त्यातनं आपल्याला भोग घ्यायची इच्छा आहे. त्याच प्रकारे या जगामध्ये ज्या प्रमाणामध्ये आपण आपली चेतना इन्वेस्ट करू, ये मुझे एंजॉय करना है, उस मात्रा में क्या होगा, आपको तकलीफ होगा. या तो सुख मिलेगा या दुख मिलेगा. इस तरह से आपका प्रकृति के साथ संपर्क आएगा, और जैसे प्रकृति के साथ संपर्क आएगा उसके साथ साथ आपको क्या होने वाला है, तकलीफ होने वाला है. कारण प्रकृती ही इव्हेंच्युअली आपल्याला काय करेल, इधर सुख किंवा दुःख देईल. आणि असं नाही की इथे सुखच चालत राहील, इव्हेंच्युअली दुःखच देणार आहे ती प्रकृती, राईट. जसं उदाहरण आहे शिला प्रभुपादांना जेव्हा नेहमी विचारायचे की तुम्ही कसे आहात, जेव्हा त्यांचे शिष्य विचारायचे, ते ऍक्च्युअली प्रभुपाद सुंदर उत्तर द्यायचे. प्रभुपाद म्हणायचे की मुझे शरीर से कुछ भी लेना देना नहीं है. आप कैसे, मतलब अभी आत्मा कैसे हो सकता है, आत्मा हमेशा अच्छा ही रहता है, राइट. बट अगर मैं अटैच हूं शरीर के साथ तो मैं दुखी हो सकता हूं. जसं अजून एक उदाहरण आहे नर्मदा महाराजांचं. बीबीटीचे ट्रस्टी होते मुंबईमध्ये, त्यांना पार्किन्सन डिसीज झाला होता. पार्किन्सन म्हणजे तुमच्या नर्वस सिस्टमवरती अफेक्ट करतं, म्हणजे तुम्हाला कंट्रोल राहत नाही, हात तुम्हाला उचला तर उचलू शकत नाही तुम्ही, पार्किन्सन डिसीज. मग महाराजांनी ऍक्च्युअली त्यांच्या डिवोटीने सांगितलं की महाराज आप आराम करो, हम आपकी केयर लेंगे. तो महाराज म्हटले नहीं, मैं अभी आज के बाद खाना पिना सब बंद कर रहा हूँ. त्याला एक वैदिक भाषेमध्ये शब्द आहे, त्याला म्हणतात पायव्रत. पायव्रत म्हणजे जसं परीक्षित महाराज बसले होते ना आमरण उपोषणला, जीवनाचे आपले शेवटचे 7 दिवस त्यांनी विचार केला की अभी मुझे खाना पिना बंद, अभी क्या करना है, केवल बैठ के कृष्ण कथा सुनना है. तसंच नर्मदा महाराज हे म्हटले की अभी मैं कुछ खाना पिना बंद कर रहा हूँ, मुझे कुछ नहीं चाहिए. मग ऍक्च्युअली त्यांचे जे डिसाइपल्स होते ते म्हटले की महाराज हम आपकी केयर लेंगे ना, आप क्यों ऐसा कर रहे हो. तो महाराजांनी सुंदर उत्तर दिलं, ऑफकोर्स वी कैन नॉट इमिटेट. महाराज म्हटले की देखो, ये शरीर किसके लिए बना था, भगवान की सेवा के लिए बना था. अब ये शरीर भगवान की सेवा में नहीं लग सकता, तो अभी इसको मैं मेंटेन क्यों करूं. तुम्ही एखाद्या गोष्टीला कधी मेंटेन करता, जेव्हा ती गोष्ट तुम्हाला भोग देते, राईट. हरे कृष्ण. भौतिक जगामधली सत्यता आहे. एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्याला भोग पुरवते तोपर्यंत आपण त्या गोष्टीला मेंटेन करतो. ज्या दिवशी ती गोष्ट युजलेस होऊन जाते त्या गोष्टीला आपण नकारतो. नको, आता बस झालं, नको का, नाही ओझं होते. मग आतापर्यंत ओझं होत नव्हतं का, नाही तोपर्यंत मजा येत होती ना, आता मजा येत नाहीये, आता ओझं होतं हे शरीराचं, राईट. तसंच ह्या शरीराला जोपर्यंत आपण भगवंताच्या सेवेत लावलेला आहे तोपर्यंत शरीर काय आहे, आपल्या उपयोगाचं आहे. ज्या दिवशी शरीर भगवंताच्या सेवेत लागत नाही, याचा काय उपयोगच नाहीये, उद्देशच नाहीये. मग आता तुम्ही म्हणाल की ऐसा कैसे प्रभु जी, संसार में लोग फिर इतना बॉडी क्यों मेंटेन कर रहे हैं, क्यों, क्योंकि उनका उद्देश्य अलग है, उनको भोग करना है शरीर के साथ, राइट. पर नर्मदा महाराज म्हटले की मुझे अभी बॉडी मेंटेन नहीं करना है, क्योंकि ये कृष्ण की सेवा के लिए था, अभी कृष्ण की सेवा में उपयोगी नहीं आ रहा है, तो इसको मेंटेन करके क्या फायदा है. दिस इज कॉल्ड क्लियर विजन कि ये है किसके लिए, ये शरीर, ये गांव, ये घर, ये दुनियादारी, ये इंडिया पाकिस्तान युद्ध चल रहा है, किसके लिए है. ताकि एक दिन हम लोग शांति से बैठ के भजन कर सके, राइट. लेकिन भजन ही नहीं करना चाहते हो तो फिर फायदा क्या है सब चीजों का. इतना लड़ाई झगड़ा करके क्यों आपको लिबरेट करें, क्यों आपको अलग प्रांत दे, ताकि आप भजन करें इसलिए ना. आता महाराष्ट्रामध्ये जे आपण बघतोय एवढे मोठे मोठे संत महापुरुष होऊन गेलेत, किती जण आता संत तुकाराम महाराजांना अजून सुद्धा फॉलो करतात सांगा. आता किती जण संत रामदास महाराजांना फॉलो करतात, किती जण त्यांच्या शिकवणीवरती चालले, त्यांचं जीवन चाललेलं आहे, फार कमी. मग त्यांनी एवढं बलिदान दिलं, त्याचा फायदा काय तुम्हाला, काहीच नाही. मग तुम्ही न जगल्याचं बरं आहे, कारण ह्या शरीराला मेंटेन करून कुत्र्या मांजराप्रमाणे राहून काय फायदा आहे, नाहीच आहे. हे शरीर कशा करता भेटलेलं आहे, भगवंताच्या सेवेकरता. जर भगवंताची सेवा होत नसेल तर हे शरीर मेंटेन करून काहीही उपयोग नाहीये, राईट. तसं नर्मदा महाराज म्हणाले. आणि मग त्यानंतर ऍक्च्युअली इव्हेंच्युअली त्यांनी शेवटचे दिवस उपोषण करून, म्हणजे काय खाल्लं पिल्लं नाही, टोटल फक्त चॅन्टिंग, हिअरिंग, रिडिंग आणि आपलं शरीर त्यागलं. सो देर आर सम एक्झाम्पल्स, असे पण आहेत उदाहरणं, म्हणजे जे क्लिअर करतात ह्या श्लोकाला की या जगामध्ये पुरुष आहे आणि प्रकृती आहे. पुरुष प्रकृतीचा संपर्क कधी येतो, जेव्हा आपल्यामध्ये भोक्तृत्व म्हणजे या जगाला भोग करण्याची अभिलाषा आहे, तेव्हा मग त्याला सुख आणि दुःख होतं. पण जर भोग घ्यायची इच्छा नसेल, मग सुख पण नाही, दुःख पण नाही, न्यूट्रल पार्टी झाली ती मग. पण आपण भक्त कशा आहोत, आपण न्यूट्रल नाही आहोत, कारण आपल्याला ब्रह्मज्योतीमध्ये जायचं नाहीये, आपण भक्त आहोत. न्यूट्रल पार्टी म्हणजे ऍक्च्युअली
ब्रह्मवादी असतात किंवा जे त्यांना ब्रह्मज्योती राहून शांत राहायचंय. आपण तसं नाही, आपल्याला ह्या जगाचा उपयोग भगवंताच्या सेवेत लावायचा आहे. राईट. सो इट इज लाईक दॅट. तुम्हाला कळलं तुम्हाला थोडंफार? याला समजवण्याकरता अजून एक उदाहरण आहे. कधी तलावामध्ये तुम्ही गेलात? तलाव म्हणजे जिथे पाणी एवढंच असेल, जास्त नाही. एवढंच आहे मानेपर्यंत. जर तलावाच्या तुम्ही मध्यभागी गेलात आणि तुम्ही जर पाण्यामध्ये हात मारले तर काय होतं? त्याचे वेव्स तयार होतात, लाटा तयार होतात. त्या लाटा जातात किनाऱ्याला, टक्कर देतात आणि पुन्हा येतात त्या. आणि तुम्ही जर हात हलवत राहिलात तर त्या लाटा तयार होणार येणार, तयार होणार येणार, तयार होणार येणार. राईट. पण जेव्हा आपण त्या हात हलवायचे बंद करू तेव्हा लाटा ऑटोमॅटिक बंद होतात. राईट. त्याच प्रकारे या जगामध्ये जोपर्यंत आपण भौतिक क्रियांकरता कार्य करत आहे तोपर्यंत त्याच्या क्रिया आणि प्रतिक्रिया दोन्ही तयार होतात. मग कसं असतं माहिती का? जेव्हा तुम्ही हात हलवतो तेव्हा लाट तयार होते जाते आणि किनाऱ्याला टक्कर होऊन अजून एक लाट येत असते. ही जाणारी लाट आणि येणारी लाट दोघं एकमेकांना टक्कर देतात आणि त्यातनं कोल्युजन होतं. त्याच प्रकारे आपण जीवनामध्ये क्रिया करतो त्याला प्रतिक्रिया येते, पुन्हा क्रिया करतो त्याला प्रतिक्रिया येते आणि या क्रिया प्रतिक्रियांच्या झंझाळामध्ये आपण फसून जातो. राईट. कोणा एखाद्या व्यक्तीला वाटतं की वाव दिस इज व्हेरी नाइस, इसको देखने से बड़ा अच्छा लग रहा है, बहुत सुंदर है ये जगह. मग तो त्या जागेसे आसक्त होऊन जातो. राइट. एखाद्याला एखादी गोष्ट आवडते तो ये खाने के लिए बहुत अच्छा आइटम है, खा लो और खा लो, थोड़ा और खा लो. फिर क्या होता है? हरे कृष्णा, पेट में जाम हो जाता है या उसका तकलीफ होता है. मग आता एखादा व्यक्ती सिगरेट पित असेल त्याला वाटत असेल वाव सो नाइस, प्रकृती आहे, पुरुष आहे आणि भोग करायची इच्छा आहे, मग पितो तो. एकदा पितो, दोनदा पितो, मग डायरेक्ट थ्रोट कॅन्सर, लिव्हर, व्हॉट एव्हर, लंग कॅन्सर. सुख आणि दुःख कुठनं येते? प्रकृतीशी जेव्हा आपण संपर्क करतो भोग करण्याच्या भावनेमध्ये. आणि याच प्रकृतीला जर आपण भगवंताच्या सेवेत लावलं तर आपण मुक्त होऊन जाऊ इथनं. राईट. लिबरेशन आपल्याला प्राप्त होईल. अशा प्रकारे उदाहरण दिलेलं आहे इथे आणि हे या श्लोकाचा आशय आहे. राईट. म्हणून इथे प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये, जीवांचे निरनिराळ्या प्रकारची शरीर आणि इंद्रिय ही भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात. बरोबर आहे. जीवांच्या 84 लाख भिन्न भिन्न योनी आहेत आणि या सर्व वैविध्यपूर्ण योनी भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात. त्या जीवाच्या निरनिराळ्या इंद्रिय सुखाच्या कामनेमुळे निर्माण होतात आणि या प्रकारे तो कोणत्या ना कोणत्या तरी देहामध्ये वास करायची इच्छा करतो. जेव्हा त्याला निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात तेव्हा तो निरनिराळ्या प्रकारची सुखे दुखे भोगतो. त्याच्या या भौतिक सुखदुखांना तो स्वतः मुळीच कारण नसून त्याचे शरीर कारणीभूत असते. त्याच्या मूळ स्थितीमध्ये निसंशय आनंद असतो म्हणून ती त्याची सर्वस्थिती असते. राईट. पण आता तुम्ही म्हणाल की आता प्रभुपादाने दिलेलं आहे या भौतिक सुखादाना तो स्वतः मुळी कारण नसून त्याचे शरीर कारणीभूत असते. म्हणजे काय? म्हणजे मी कारणीभूत नाहीये का? प्रभुपाद पुढे क्लॅरिफाय करतात. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या त्याच्या इच्छेमुळे तो या भौतिक जगामध्ये असतो. राईट. बेसिकली डिझायर. राईट. सो इट इज लाईक दॅट. आणि प्रभुपादाने त्याला पुढे अशा प्रकारे इलॅबोरेट केलेलं आहे. मग प्रभुपाद पुढे लिहितात, हे शरीर म्हणजे इंद्रियांचा परिणाम आहे. इंद्रिय ही कामनापूर्ती करण्याची साधने आहेत. आता शरीर आणि साधन इंद्रिय ही भौतिक प्रकृतीद्वारे प्रदान केली जातात आणि पुढील श्लोकांवरून स्पष्ट होईल, जीवाला आपल्या गतकाळातील इच्छा आणि कर्मानुसार सुखकारक किंवा दुःखकारक परिस्थिती प्राप्त होते. राईट. मग आपण ह्या जन्मामध्ये जे केले, या जन्माच्या शेवटला यम यम वापी स्मरण भावम तेजोत्तंते कलेवरम तम तम एवती कोणते सदा तद भाव भाविता. आपल्याला नेक्स्ट जन्म भेटणार. म्हणून प्रभुपादाने किती सुंदर लिहिलं बघा पुढे. आणि एवढं सुंदर परपोट आहे प्रभुपादाने पुढे लिहिलेलं आहे, एकदा का विशिष्ट प्रकारचा देह प्राप्त झाला की जीव प्रकृतीच्या अधीन होतो. म्हणजे आपण कम्प्लिटली काय झालेलो आहोत? अधीन म्हणजे काय झाले? जेल में कैद हो गया. अभी एक बार अगर ये शरीर ले लिया देन यू आर प्रिजनर ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉडी. उदाहरण बघा प्रभुपादाचं सुंदर उदाहरण आहे. प्रभुपाद म्हणतात, एकदा एक विशिष्ट प्रकारचा देह प्राप्त झाला की जीव प्रकृतीच्या अधीन होतो, कारण शरीर हे जड पदार्थ असल्यामुळे प्रकृतीच्या नियमानुसार कार्य करते. आता तुम्ही म्हणू शकत नाही ये बहुत अच्छा नहीं लग रहा मुझे ये शरीर में. नाही. जसं तुम्ही जर समजा जेलमध्ये कधी कैद झालं, कधी होऊ नका, जर जेलमध्ये कैद झाला तर तुम्हाला त्या जेल मधले नियम पालन करावे लागतात. तुम्ही म्हणू शकत नाही ये जेल का खाना अच्छा नहीं लग रहा. नहीं बेटा अभी ये खाना पडेगा. अच्छा सोने का जगह में मच्छर काट रहे. नाही ऑफकोर्स ह्युमन राईट्स ते लोक काम करतात, मच्छर चावून देत नाही तुम्हाला तिथे, ते लावतात मॉस्किटो रिपेलंट वगैरे. पण म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर इथे घरामध्ये मोठ्या गादीवर झोपत असाल, इथे तुम्हाला जमिनीवरती एक फक्त सतरंजी भेटल्यावर तुम्हाला झोपा लागेल.
राईट. यू कांट से आय डोंट वॉन्ट दिस नाव. मग आता उदाहरण बघा, प्रबोधाचं किती सुंदर उदाहरण आहे. प्रबोध म्हणतात, ज्यावेळी जीव प्राकृतिक नियम बदलण्या इतपत सामर्थ्यशाली नसतो, कुठल्या वेळी, जेव्हा हे शरीर प्राप्त होईल तेव्हा. उदाहरणार्थ, जर एखाद्या जीवाला कुत्र्याचे शरीर प्राप्त झाले तर त्याने कुत्र्याप्रमाणेच वागले पाहिजे. म्हणजे काय, तो असं बोलू शकत नाही मनुष्यासारखा. तो कसा बोलू शकतो, भो भो भो. त्याला भुंकावंच लागेल. तो मनुष्यासारखा बोलू शकणार नाही. राईट. आणि त्याला बाध्य आहे, त्या कुत्र्यासारखं त्याला वागावंच लागेल. ही कॅनॉट से कि अरे मैं तो पहले इंसान था, नहीं नहीं अभी जो हो तुमको वैसे ही बिहेव करना पडेगा. तो इतर काही करू शकत नाही. आणि जर जीवाला डुकराचे शरीर प्राप्त झाले तर त्या डुकराप्रमाणेच विष्ठा खाण्यास व वागण्यास भाग पडावे लागते. इजंट इट. विष्ठा किती सुंदर आहे. विष्ठा किती रुचकर आहे. हरे कृष्ण. हे कोण विचार करतो, डुक्कर. वाय, बिकॉज आता त्याचा सेटअप जे आहे ना, माइंड सेट, तो कसा झालेला आहे, ये अभी एंजॉय करना है, ये एंजॉय करना है. अभी उसको अगर आप घी से बनाया हुआ हलवा खिलाएंगे तो नहीं खा सकता है वो. कधी ट्राय करा, नाही खाऊ शकणार तो. का, बिकॉज पूर्ण सायकोलॉजी रिव्हर्स झालेली आहे. त्याच्यामध्ये कैद झाला तो जीवात्मा त्या शरीरामध्ये. जो मनुष्य योनीमध्ये असणारा जीवात्मा विष्ठेला बघून शी करतो. शी म्हणजे शी आणि शी इधर वे. परंतु जर डुकराच्या शरीरात गेला तर तो म्हणाल, वाव सो नाईस, फेस्टिवल फीस्ट. आता इथे तर डिस्पोजल आहे व्यवस्थित. तुम्ही जर रुरल एरियामध्ये गेलात किंवा दुसरीकडे गेलात तिकडे तर डुकर अटॅक करतात. राईट. आज फेस्टिवल आहे. मग ही मनोवृत्ती का झाली निर्माण, कारण आपल्याला ते पर्टिक्युलर प्रकारचं शरीर त्याच्यामध्ये कैद झालो आपण. त्याच प्रकारे प्रभुपाद म्हणतात, जर देवतांचे शरीर प्राप्त झाले तर त्याने प्राप्त शरीराला अनुसरूनच कार्य केले पाहिजे. हा प्रकृतीचा नियम आहे. सो दॅट्स व्हाय इट्स व्हेरी डेंजरस. इव्हन इन ह्युमन बॉडी ऑल्सो, मनुष्य योनीमध्ये सुद्धा आपण एक पर्टिक्युलर माइंडसेट कॅरी करतो. कारण शरीर फक्त काय स्थूल स्तरावरती शरीर नसतं, सूक्ष्म स्तरावर सुद्धा शरीर आहे आपलं. आणि म्हणून बघा, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या वेगळ्या आहेत आपल्या सगळ्यांच्या. एखाद्याला दोडक्याची भाजी आवडते तर एखाद्याला आवडत नाही. बरोबर ना. दोडका माहिती का, दोडकं. शिराळी आणि घोसाळी दोन बहिणी आहेत दोघे. माहिती ना तुम्हाला, शिराळी आणि घोसाळी. इथे मुंबईमध्ये भरपूर खाल्ली असेल तुम्ही भाजी, पण मला कधीच कळलं नाही शिराळी घोसाळी काय असतात. कारण एक पर्टिक्युलर माइंडसेट तयार झालेला असतो की यही मुझे अच्छा लगता है, बिकॉज त्या प्रकारचा प्रकृतीचा गुण आपण आत्मसात केलेला आहे आणि भोग करण्याची तशी प्रवृत्ती आहे आपली. म्हणून म्हणतात ना, वन मॅन्स फूड इज पॉइझन फॉर अदर. लिटरली पॉइझन. त्याला जर ते दिलं ना एवढे दिवस, जे त्याला आवडत नाही तर तो मरून जाईल. बोला यार, बिकॉज आपली डेव्हलपमेंट ही मेंटल स्तरावरती असते. म्हणून बघा, प्रभुपादाचे लेक्चर एक ठिकाणी प्रभुपाद म्हणतात, हे सुवर इतने मोठे क्यों होते मालूम है क्या आपको. प्रभुपाद म्हणतात, ये सुअर प्रभुपाद म्हणतात, जो भी व्यक्ति एकदम खुश रहता है ना वो मोटा हो जाता है. एनीबडी हु इज व्हेरी हॅपी, ऑलवेज हॅपी, ही बिकम्स फॅट. डुकरांना काय एका टेन्शन आहे, तुम्ही मला काही टेन्शन नाहीये, कारण कॉन्शियसनेस तेवढा डेव्हलप झालेला नाही की सुख काय दुःख काय, सब एक आहे. खाओ पिओ मजा करते रहो. सो दिस वे आपलं एक्झिस्टन्स केवळ ग्रॉस लेवलला नाहीये, मेंटल स्तरावरती आहे. म्हणून मेंटली मनुष्य जेवढा फ्रेश असेल ना तेवढा मनुष्य आध्यात्मिक क्रियांमध्ये जास्त पार्टिसिपेट करू शकतो व्यवस्थित. मग आता तुम्ही म्हणाल की मेंटल फ्रेश होने के लिए क्या करना पड़ेगा. मेंटल फ्रेश होने के लिए आध्यात्मिक क्रिया ही करनी पड़ती है, उसके लिए कोई भौतिक प्रक्रिया नहीं है. ऑफ कोर्स देन वी हॅव मूड ऑफ गुडनेस, स्वच्छता ठेवणे, व्यवस्थित ठेवणे, सगळं काही सगळं रेग्युलेटेड असणे. देन यू कम टू द मोड ऑफ गुडनेस. बट त्याच्यामध्ये जर अध्यात्म नसेल तर ते मोड ऑफ गुडनेस पण काही कामाचं नाही, बिकॉज इव्हेंच्युअली दॅट विल ऑल्सो बाइंड यू. ते आपण 14 अध्यायामध्ये बघू. अशा प्रकारे प्रभुपादांचं सुंदर तात्पर्य आहे. आणि इथे त्यांनी क्लिअर केलेलं आहे की पुरुष आणि प्रकृती एकत्र येतात. या दोघांचं एकत्र येण्याचं मेन कारण आहे पुरुषाची भोग करण्याची इच्छा प्रकृतीला. राईट. आणि म्हणून तो प्रकृतीशी काय करतो, विवाह करतो. हरे कृष्ण. प्रकृती आणि पुरुष एकत्र येतात आणि त्यातून एक बाळाचा जन्म होतो, जे तुम्ही दुसऱ्या अध्यायात वाचलेला आहे. भोग है ना, यही संस्पर्शच्या भोगा दुःख येणं येवते, आद्यंत वंतत कोणते न ते शुरमते. जेव्हा या जगातील वस्तूंचा भोग करायची इच्छा होते
तेव्हा जीव आणि वस्तू ह्या दोघांच्या मेलने काय होतं, एक जन्म घेतं बाळ. त्या बाळाचं नाव असतं हर्षशोक. चित्रकेतू महाराजांच्या पाष्ट्यामध्ये, जे तुम्हाला हर्ष पण देईल म्हणजे टेम्पररी सुख देतं आणि टेम्पररी दुःख पण देतं. राईट, अशा प्रकारे. सो नाव एवढं सांगितल्यावरती अजून 2-3 त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर 2 गोष्टी जोडतात. त्याचे भोक्तृत्व प्रिन्सिपल आहे. राईट, आणि भौतिक शरीर जे आहे. मग तुम्ही असं म्हणाल की मग इसका अर्थ क्या है कि भगवान के शुद्ध भक्तों को कुछ इमोशन नहीं रहता है क्या? अगर उनको अगर चोट लगे तो वो ऐसा नहीं सोचते कि उन्हें चोट नहीं लग रही है, दुख नहीं हो रहा है. राईट, तर तसं नसतं. जेव्हा भगवंताची सेवा आहे तेव्हा सेवेकरता आपल्याला शरीर जेवढं सुदृढ ठेवता येईल तेवढं आपण सुदृढ ठेवलं पाहिजे. बिकॉज अल्टिमेटली आता प्रश्न सुखाचा किंवा दुखाचा नाहीये. मे बी तो जो ब्राह्मण होता कृष्णनगर मधला तो तसा राहू शकत होता की कुछ फरक नाही पडता है, कुछ सुख नहीं दुख नहीं. बट आता आपल्याला सुख दुख काय आहे, भगवंताची सेवा. अगर भगवान की सेवा में अगर मेरा शरीर प्रॉब्लमेटिक है, उसको कुछ बीमारी होगा तो मुझे ठीक करना पड़ेगा. वाई? बिकॉज दिस इज यूज्ड फॉर कृष्णा सर्व्हिस. सिमिलरली शुद्ध भक्तांच्या केसमध्ये तुम्ही बघाल, जसं प्रभुपाद एकदा एक ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना प्रसाद वाढला. ते म्हटले कुत्ते का खाना है. अरे कृष्णा म्हटले दिस इज डॉग्स फूड. म्हटलं अरे ये ऐसा कैसे कुत्ते का खाना बोल रहे हैं आप. बोले नहीं ये बना है ऐसा है. तर कन्सर्न काय आहे, प्रबंधाचा कन्सर्न आहे की भक्तांना चांगल्या प्रकारचा प्रसाद भेटला पाहिजे. राईट, कारण इथे सेवा कोणाची आहे, भक्तांची आहे. जेव्हा आपली सेवा असेल तेव्हा आपण म्हणजे जेव्हा आपल्याला दिला असेल तेव्हा स्वीकार करावा. पण भक्तांना जेव्हा सेवा द्यायची आहे तेव्हा वी कॅनॉट कॉम्प्रोमाइज की नाही नाही न्यूट्रल रहो, क्यों भोग करने की इच्छा कर रहे हो तुम. असं नाही. भोग करण्याची इच्छा आता आपली नाही, आपल्याला भोग नाही करायचं, पण भक्तांना बेस्ट ऑफ द बेस्ट भेटलं पाहिजे. राईट, भगवंतांना बेस्ट ऑफ द बेस्ट भेटलं पाहिजे. अशा प्रकारे दिस इज द वे. मग आता याला एक याला उत्तर पण द्यावं लागेल ना आता, की मग आता ह्या परिस्थितीला कसं पार करायचं. ही जी प्रक्रिया, ही जी इच्छा या जगामध्ये आपल्याला भोग करण्याची, राईट, या वस्तूंना भोगण्याची जी इच्छा आहे याला कसं आपण पार करणार, कसं क्रॉस करणार, याला मार्ग काय आहे. अशा प्रकारे आपण जर या जगात भोग करायला आपल्याला त्रास होणार नाही. राईट, पुरुष आणि प्रकृती हे एकत्र येतच आहेत. याला उत्तर देताना चंद्र सुंदर गेला ऍडिशनल एक सेक्शन जोडलेलं आहे. ते म्हणतात जेवढ्या प्रमाणामध्ये आपली म्हणजे आपलं चित्त जे आहे फिक्स असेल आपल्या उद्देशावरती, की माझा उद्देश काय जीवनामध्ये, माझा उद्देश काय आहे जीवनामध्ये, मला करायचं काय आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये आपण या जगातील सुख आणि दुःख किंवा रादर भोग करण्याच्या प्रवृत्तीला आपण पार करून पुढे जाऊ शकतो. जसं सेफ फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ समजा कधी तुम्ही लहानपणी तुम्ही अनुभवला असेल, तुमची आता परीक्षा असेल, आता तर परीक्षा संपल्या 10वी-12वीच्या, आता येतील पुन्हा जे असेल 10वी-12मध्ये. राईट, झाले ना 10वी-12वीचे रिझल्ट आले ना, सगळे पास झाले. आजकाल सगळे पास होतात, मला कळत नाही आजकाल सगळे पास होतात सगळे. आमच्या वेळेला नापास पण व्हायचे. राईट, मग तुम्ही लहानपणी असं बघितलं असेल, घरामध्ये जेव्हा आपण अभ्यास करायचो तेव्हा घरामध्ये काही गोंधळ चालू आहे किंवा हे चालू आहे ते चालू आहे, पण तुम्ही जर तुम्हाला माहिती आहे की आता मला उद्या पेपर आहे, परीक्षेला बसायचं आहे मला, किंवा तुम्ही परीक्षेच्या अगोदर बघा, तुम्ही रिक्षामधनं जाताय किंवा बसमधनं जाताय आणि वाचत बसले, तुम्हाला माहिती आहे का अर्ध्या तासाने पेपर द्यायचा आहे, पण मग तुमचं लक्ष लागतं की लागत नाही, सांगा मला. लक्ष लागतं ना अभ्यासामध्ये, नाही लागत. समजा तुम्हाला अर्ध्या तासामध्ये तुम्हाला माहिती आहे की पेपर द्यायचा आहे, ते तुम्ही जे म्हणता ते वेगळं, म्हणजे स्ट्रेस ते वेगळं, पण तुमच्या आसपास कितीही लोक काही बडबड करत असतील, कोणी गोंधळ करत असेल, कोणी हॉर्न वाजवत असेल, कोणी काय आडावाडा करते, तुमचं त्याकडे लक्ष जातं का? ऍब्सोल्युटली लक्ष जात नाही. वाय? बिकॉज वन पॉइंटेड फोकस काय सध्या आता, ये एक्झाम क्लिअर करणं आहे. राईट, म्हणजे वन पॉइंटेड अटेन्शन जर असेल ना तर आपल्या सराउंडिंग गोष्टी सगळ्या आपण विसरून जातो. माईक पण उडतोय. राईट, सो याला मग तुम्ही म्हणाल की याला फिर इसका उत्तर क्या है, मतलब त्याच प्रकारे जीवनामध्ये जेव्हा आपण फिक्स असू की मुझे भगवान की सेवा करणी आहे, तर मग या जगातले जे सुख आणि दुःख आणि भोग करण्याची प्रवृत्ती आहे ना ते आपल्याला विचलित करू शकत नाही. कारण आपलं अटेन्शन काय एकच आहे, अटेन्शन काय की भगवंताची सेवा झाली पाहिजे, अटेन्शन काय चॅटिंग झाली पाहिजे. म्हणून प्रभुपादाने किती सिस्टमॅटिक बनवलेलं ना, थोडा फ्री टाइम मिळाला तुरंत काउंटर दिखतंय जप मला का.
कि अरे इसमें से 5 माला बाकी है, अरे 8 माला बाकी है, अच्छा ये हो गया माला, तो क्या अभी नहीं, अभी भक्ति शास्त्र का पेपर चेक करना है ना तुमचे 9, 10, 11, 12, 13 काय तुमचे दिले होते ते पेपर बाकी आहेत. अच्छा ये खत्म हो गया तो क्या हुआ, अच्छा उधर सेवा है, अच्छा वो खत्म हो गया, अरे उधर सेवा है. यू डोंट हॅव स्पेस अँड टाइम ओनली, राईट. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा वन पॉइंटेड जेव्हा फिक्स असू आपल्या उद्देशावरती जीवनाचा, की उद्देश काय माझ्या जीवनाचा, तर आपल्याला बिलकुल संधी नाहीये हजार दुनिया गोष्टीच्या, त्याला मराठी म्हणतात चांभार चौकशा ना. चांभार चौकशा करायला वेळच नाही तुमच्याकडे. तुला माहितीये का त्या डिवोटीचं असं झालं, त्या डिवोटीने तसं केलं, नाही तसं केलं, त्या काकीकडे असं झालं, त्या काकूकडे असं झालं, वेळच नाहीये हो. आणि मग ह्या गोष्टी दुनियाभर ज्या गोष्टी करण्यामध्ये वेळ नाही, तर मग आपलं चित्त जे आहे ते भौतिक जगामध्ये जाणारच नाही ना. आपलं चित्त कुठे असणार आहे, मी भगवानाच्या सेवेमध्ये असणार आहे. दिस इज द वे वी कॅन ट्रान्सेंड. अशा प्रकारे आपण या गोष्टींना पार करू शकतो. या भोग करण्याची जी प्रवृत्ती आहे ती, याला एक सुंदर क्लासिक उदाहरण आहे राधानंद महाराजांचं. राधानंद महाराज म्हणतात, जेव्हा फार पूर्वी त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती उडुपीमध्ये, त्यांच्या किडनी स्टोन काहीतरी त्यांचं हे चालू होतं, तर त्यांच्या बाजूला एक ख्रिश्चन पेशंट होता आणि महाराज एका साईडला बेडवरती होते. तर हा ख्रिश्चन पेशंट महाराजांना विचारायचा की आपको कैसा लग रहा है, आपको कैसा लग रहा है. महाराज उत्तरच द्यायचे नाही. नेहमी विचारायचं आपको कैसा लग रहा है, महाराज उत्तरच द्यायचे नाही. आणि मग असं जवळजवळ 10 दिवस झाल्यानंतर शेवटला महाराजांना वाटलं की याला उत्तर द्यावं. महाराज म्हटले अगर ये शरीर का अगर सवाल है तो शरीर ने मुझे आज तक कभी भी कोई सुख दिया नहीं, केवल दुख दिया है और मैं इतने दिन तक केवल भगवान का नाम लेकर और भगवान की सेवा करके उसी से खुश रह के खुश रहूं. महाराजांची बॉडी ऍक्च्युअली फार आहे, सिकली आहे, तुम्ही बघितले असेल तर. इथे इंडियामध्ये आलेला त्यांना सर्दी त्रास होतो, म्हणजे डस्ट, म्हणून त्यांचं पियाचं पाणी पण वेगळं असतं. आणि म्हणजे बॉडी इथली नाहीये ना, बॉडी वेस्टर्न बॉडी आहे, राईट. बट दिल वृंदावन काय. सो म्हणून मला म्हणतात की द ओनली वे आई लिव विद दिस बॉडी इज बाय थिंकिंग अबाउट गॉड. मैं इस शरीर के साथ क्यों रह रहा हूँ, कैसे रह रहा हूँ, केवल भगवान का चिंतन करके. अदरवाइज शरीर के साथ रह ही नहीं सकता, क्योंकि ये शरीर ने इतना पीड़ा दिया है, इतना कष्ट दिया है कि बिना भगवान का नाम जप किए, भगवान की भक्ती किए, शरीर के साथ रहना ही असंभव आहे. आणि सत्यता आहे आपल्या जगामध्ये. महाराजांनी कदाचित शारीरिक स्तरावर सांगितलेलं आहे, पण आपण जर आपल्याकडे बघितलं तर आपल्याला शारीरिक त्रास असेल, मानसिक त्रास किती आहेत आपल्या सगळ्यांना, है ना. याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, हा तो म्हणतो, ते म्हणतो. हरे कृष्ण. आमचा एक दुसरा ग्रुप आहे, भक्तीच्या नवीन ग्रुप आहे, त्याच्यावरती सगळं चालू होतं, सगळे बर्थडेचे सगळे मेसेज येत होते, मेसेज. एकाने कोणीतरी लिहिला मेसेज, जास्त मेसेज पाठवू नका ग्रुपवरती बर्थडेचे, तुम्ही मंदिरात जावा आणि प्रभूजना भेटा, ते तुम्हाला पार्टी देतील. हरे कृष्ण. मी कुणाला म्हटलं नाही मेसेज टाका, किंवा मी म्हटलं पण नाही टाकू नका, हे ना. पण एक कोणतरी बिचारा त्रस्त झाला असेल, मेसेज येतात ना वारंवार, मग त्याने मेसेज टाकला, कल बहुत बड़ा पार्टी हुआ मंदिर में, मालूम है आपको, बहुत बड़ा पार्टी हुआ, प्रभु जी ने सब लोगों को पार्टी दिया, और जिसको नहीं मिला वो मंदिर में जाओ और उनसे पार्टी लो, यहाँ बार बार मैसेज मत डालो, सीरियस मैसेज, है ना. हरे कृष्ण. मैं म्हटलं ठीक आहे, बहुत बढ़िया मैसेज आहे. सो इट इज लाईक दॅट. सो आपल्याला जर आपण आपला पर्पज वन पॉइंटेड नसेल तर आपल्याला जगामध्ये सुख कुठंच भेटणार नाही तुम्हाला. सुख फक्त एकच आहे, समाधानामध्ये, राईट. अशा प्रकारे सो इट इज लाईक दॅट. म्हणून ह्या श्लोकाचा आशय असा आहे की आपण जोपर्यंत, याची 4थी लाईन आहे, भोक्तृत्व हेतु उच्यते, भोग करण्याची प्रवृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण नाही समजू शकत है ना कि ये पुरुष और प्रकृति साथ में क्यों आते हैं, ये शरीर मिला है क्यों मुझे. शरीर अगर मिल जाए एक बार तो इतना क्लेशदायक है, वो शरीर के साथ रह नहीं पाओगे अगर भगवान के भजन नहीं करोगे. शरीर मतलब त्याच्यासोबत पॅकेज आहे, बॉडी सोबत मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, त्याचे वेगळे वेगळे क्लेश आहेत. बुद्धीचा आपला क्लेश आहे, अहंकाराचा वेगळा क्लेश आहे, शरीराचा आपला वेगळा क्लेश आहे. म्हणजे बघा किती क्लेश आपल्याकडे आहेत, लेअर बाय लेअर बाय लेअर. जसं शिवराम महाराजांना जेव्हा हे चालू होतं ना, न्यू आपल्या घरी कुठे लंडन मध्ये भक्तिवेदांत मॅनर, जेव्हा त्याचं पोझिशन काहीतरी कोर्ट केस चालू होतं, तेव्हा तिची जी राणी आहे तिथली, त्या राणीने म्हटलं की मला प्रभुपादांचं चरित्र वाचायला पाहिजे, मला जाणून घ्यायचं की प्रभुपाद कौन थे आपके संस्था के संस्थापक. म्हणजे ठीक है, प्रभुपाद का बुक दिया उनको पढ़ने के लिए.
जेव्हा त्यांनी ते पुस्तक वाचलं त्या राणीने इंग्लंडच्या, ती राणी म्हटली, शिवराम स्वामी महाराज म्हटले की आप नहीं जानते कि आपके गुरु कौन है और उन्होंने क्या सेवा किया है, यू नो, और उन्होंने क्या कष्ट झेला है, आप नहीं समझ पाएंगे अभी। आप कब समझ पाएंगे? जब आप 70 साल के हो जाएंगे तब समझ में आएगा आपको। सो सम एक्सपिरियन्सेस राईट ना आपल्याला कळणार नाही की आपल्या आचार्यांनी, गुरु महाराजांनी किती आपल्याला दिलेलं आहे ना। प्रभुपाद 70 वर्षाच्या वर्षी कार्गोशिप बंद केली, हा, कार्गोशिप, इट वॉज नॉट अ पॅसेंजर यू नो, किंवा फ्लाईट नव्हती। मग आपल्याला कधी कळेल? जेव्हा तुम्ही 70 व्हाल तेव्हा कळेल की प्रभुपादांनी काय दिले आपल्याला, देन यू विल अप्रिशिएट, राईट। म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की फिक्सेडनेस। प्रभुपाद कसे होते? फिक्स होते, मुझे सेवा करना है गुरु का, सेवा करना है बस। और यही उनका क्या था, यू नो, याने जगातील आणि सुख आणि दुःख याने ते पार करून गेले। अशा प्रकारे याचा सुंदर आशय आहे श्लोक नंबर 21चा। 8:42 झालेली आहेत, आपल्याकडे अजून 20 मिनिटं आहेत, राईट? आहेत ना 20 मिनिटं? ओके, बोला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। हरे कृष्ण, थँक्यू, हरे कृष्ण। नाव आता हे सगळं सांगितल्यावरती अजून 20 मिनिटं धैर्य धरा, कारण हा पुढचा श्लोक जो आहे तो पण सीड वर्स आहे। हे 2 श्लोक पूर्ण झाले की आपल्या पुढे फटफट श्लोक पूर्ण होतील, कवर होतील ह्या अध्यायातील, राईट? मग आता नेक्स्ट, मग आता ह्याला जर पुढे कंटिन्यू करून भगवंत सांगतात, वाचा श्लोक नंबर 22 वाचा। कोण वाचेल? वाचा, तुम्ही वाचा। बरोबर, काय त्यांचं नाव आहे? पांडुरंग दर्शन प्रभू, वाचा। हरे कृष्ण, थँक्यू, हरे कृष्ण। श्लोक संख्या 22। पुरुष प्रकृतेस्त हि अंगे प्रकृतीजा गुणाः कारणं गुण संघर्ष सदसतो निजोनुसुहा। याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो। भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते, याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते। येस, मग आता बघा किती याला भगवंताने सिस्टमॅटिकली पुढे एक्सटेंड केलेलं आहे। मागच्या श्लोकात म्हटले की जब पुरुष और प्रकृति साथ में आते हैं तो इस जीवन में सुख और दुख मिलता है, राइट? पण भगवंत म्हणतात ऐसा नहीं है, केवल इस जन्म में सुख दुख नहीं मिलता है, ये एक्सटेंड होकर अगले जीवन तक चला जाता है और अगला योनी मिलता है सीधा। मला कळलं का? प्रभुपाद केवढे एक्सपर्ट आहेत। या श्लोकाचं उत्तर त्यांनी मागच्या तात्पर्यात दिलेलं आहे ऍज युजल, यु नो। मग तुम्हाला कळलं की नाही कळले? अजून नाही कळलं? मागच्या श्लोकात काय सांगितलं होतं की पुरुष आणि प्रकृती जेव्हा एकत्र येतात आणि पुरुष जेव्हा भोक्त बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला सुख आणि दुःख या जीवनामध्ये प्राप्त होतं, राईट? पण या श्लोकात म्हणतात की अरे केवल इस जन्म में नहीं, ये सुख दुख जो है सीधा अगले जन्म तक चला जाता है और अगले जन्म में दुखी शरीर या सुखी शरीर मिलेगा उसको, राईट? म्हणून काय म्हटलं बघा, पुरुष प्रकृती तो ही, आता पुरुष आणि प्रकृती दोघे एकत्र आले, भुंगते प्रकृतीच्या गुणांना, हे पण सेम आहे, बरोबर? मागच्या श्लोकामध्ये दिलेलं ते दिलेलं आहे। कारण गुणोसंग अस्य सद असद योनी जन्मशु। योनी म्हणजे काय? डायरेक्टली तुम्हाला नेक्स्ट लाईफ मध्ये ट्रान्सफर करून टाकलं त्याने। केवल इस जन्म में सुख दुख नहीं, अगले जन्म का सुख दुख भी अभी से डिसाइड होता है। याला उदाहरण घेण्याकरता आपण उदाहरण घेऊया, जसं से फॉर एक्झाम्पल, है ना, सदसद म्हणजे सुखी किंवा दुखी, राईट? सदसद म्हणजे आता समजा से फॉर एक्झाम्पल त्याला उदाहरण घ्या असं, तुम्ही एखादा हॉरर मूवी बघायला बसला, ठीक आहे? हॉरर मूवी बघितलं तुम्ही? पहिले बघत होतो ना, झी हॉरर शो किंवा हार्ट किंवा ते भले भले काय काय येत होते। आता भीती वाटत नाही, कारण तुम्ही आता आपण स्वतः भूत बनलोय। पहिले लोक बघायचं भूत, अभी तो इंसान भूत बन गया है, यू नो। सुबह 8 बजे ट्रैवल करना चालू करता है, 8 बजे नहीं सॉरी 4 बजे, रात को 12 बजे घर पे आता है, यू नो। दिन भर ट्रैवल करता है ऑफिस में, यावा, यू नो। बच्चे देख भी नहीं सकते पिताजी को अपने, म्हणून प्रभुपाद एका लेक्चर मध्ये म्हणतात, एकदा एक ठिकाणी एक दिवशी बाबांना जायला उशीर होतो, तो बाबा है ना उठतात ना, थोडे उशिरा उठतात, तो मुलगा उठतो आणि आईला म्हणतो ये पप्पा, ये कौन है, ये पुरुष कौन है यहाँ पे? आई म्हणते अरे तेरे पप्पा आहे हो। का? कारण याने कधी बघितलंच नाही वडिलांना आपल्या, कारण वडील जेव्हा निघायचे घरात तेव्हा मुलगा झोपलेला असायचा, जेव्हा घरी यायचे तेव्हा मुलगा झोपलेला असायचा, राईट? मग आता आपण सगळे हॉरर झालोत, राईट? बट दिस एन एक्झाम्पल। समजा तुम्ही हॉरर मूवी बघत असाल
हे ना. हॉरर म्हणजे काय, भूताचा सिरियल. तर तुम्ही एखादी कुठली गोष्ट 10 मिनिटं बघितली तर तुम्हाला एक्साइटमेंट होतं, वाव आगे क्या होगा, सस्पेन्स और देखने दो, और आधा घंटा है ना. जसे क्रिकेटची मॅच असते, जोपर्यंत ते एंड होतं तोपर्यंत एंड होत नाही, कन्क्लुजन निघत नाही. आणि तुम्ही जेवढी बघताल तेव्हा अजून बघायची इच्छा होते, अजून बघताल अजून बघायची. इम्प्रेशन कॅच होत असतात. तुम्हाला कळलं का, इम्प्रेशन बिल्ड होत असतात. आणि मग इव्हेंच्युअली काय होतं, म्हणजे समजा आज तुम्ही 10 मिनिटं हॉरर मूवी बघितली, है ना. तुमचा टोटल जो टाइम असेल तुमचा बघायचा 3-4 तास, जे काय असेल ते 6 तास, 8 तास, 10 तास, म्हणजे सोशल मीडिया, टीव्ही बघायचा. तुम्ही जे कॉन्टेंट बघताल ते कॉन्टेंट बघण्याची इच्छा तुमच्या ह्याच्यामध्ये आणखी डेव्हलप होत जाते. आणि इव्हेंच्युअली तुम्ही तेच कॉन्टेंट बघत बसता फक्त. मग इव्हेंच्युअली काय होतं, तुम्ही फक्त हॉरर मूवीज बघता, तुम्ही बाकी काहीच बघत नाही. कारण त्याच्यामध्ये एवढं इंटरेस्ट तयार झाला, एवढं, आणि ही डिझायर्स अक्युमुलेट होऊन एक सॉफ्टवेअर तयार झालं तुमच्या मनाच्या पटलावरती. कळलं की नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं अजून सुद्धा? कळलं की नाही कळलं? सिमिलरली जो हम बचपन से खाते आ रहे हैं वही अच्छा लगता है, और दे दो, और अच्छा लगता है, और जिंदगी भर वही खाएंगे. फिर आप जिससे दोस्ती करते हैं ये व्यक्ति, हाँ, जो और बात करो, अभी इसी से बात करना, और कोई नहीं चाहिए. मग एक अटॅचमेंट तयार होते, एक पर्टिक्युलर थॉट पॅटर्न तयार होतो, आणि त्या ऑब्जेक्टची आपली आसक्ती तयार होते. आणि ही आसक्ती ह्या जीवनामध्ये जेव्हा बिल्टअप होते, म्हणजे जो व्यक्ती फक्त 10 मिनिटं हॉरर मूवी बघायचा तो आता 5-5 तास हॉरर मूवी बघतो. आणि म्हणून तुमचा तो सोशल मीडिया ते असतं ना, ते अल्गोरिदम, त्याचं फिडिंग कसं असतं, तुम्ही जे कॉन्टेंट बघता तेच कॉन्टेंट पुन्हा तुम्हाला, है ना. किती चॅप्टर आहे ना ते बघा. ते पण प्रकृती आहे. तुम्ही समजा जर जास्त न्यूज बघत असाल, इंडिया पाकिस्तान वॉर, इव्हेंच्युअली तुमच्या स्क्रीनवरती सोशल मीडियाच्या फक्त तेच न्यूज येत असते. युगो भेजता, इसको ये अच्छा लगता है, और दो, इसको और दो, आणि इव्हेंच्युअली तुम्ही फक्त तेच बघत बसता. राईट. जस्ट उदाहरण दिलं तुम्हाला एक. तर अशा प्रकारे इथे प्रभुपाद म्हणतात, भगवंत म्हणतात, तात्पर्य तुम्ही जरी गेलात, की बेस्ड ऑन अवर डिझायर्स, राईट, वी डेव्हलप अ पर्टिक्युलर काइंड ऑफ बॉडी. आणि त्याने आपल्याला सुख दुःख फक्त ह्या जीवनात नव्हे, पुढच्या जीवनामध्ये सुद्धा ते सुख दुःख ट्रान्सफर होतं, आणि पर्टिक्युलर प्रकारची बॉडी आपल्याला भेटते. म्हणजे किती डेंजरस आहे बघा. आज इथे पुरुष आहे, इथे प्रकृती आहे. तुम्हाला वाटतं कोई बात नहीं, थोड़ा सा पुरुष और प्रकृति साथ में आए, भूख करने की इच्छा है, थोड़ा एंजॉय करेंगे. नहीं, अभी एक बार एंजॉय करना चालू करोगे, ये मेंटेलिटी और ड्रैग होती जाती है, और थोड़ा एंजॉय करता हूँ, और पूरा जीवन भर एंजॉय करेगा. अल्टीमेटली अगले जन्म में फिर वो पर्टिकुलर योनि प्राप्त होगा जिसको भोगने की इच्छा है ना. मग समजा एखादा व्यक्ती शाकाहारी असतो, तो गवत खातो, भरपूर गवत खातो. गवत म्हणजे हिरव्या भाज्या खातो. है ना. म्हणतो हरी भाजी बहुत अच्छी लगती है, आज कुठली भाजी बनवली आहे, दोडका आणि शिराळी नको, मेथीची भाजी बनवा. उद्या कुठली भाजी, माठाची भाजी बनवा. परवा कुठली भाजी बनवा. कुठले असतात, संपले माझ्या एवढेच लिस्टमध्ये. हिरव्या पालेभाज्या जे काय असतील तुमच्या त्या, हा, पालकाची बनवा, किंवा ह्याची बनवा, त्याची बनवा. आणि हा जर तसा आसक्त असेल याच्यावरती, मग हा पुढच्या जन्मी काय बनेल, हरे कृष्ण, ससा बनेल, किंवा गवत खाणारा कुठला तरी प्राणी बनेल. बिकॉज ह्याला हिरवं खायचं आहे. राईट. तसंच मांसाहार आहे. तसंच मग याचे डिव्हिजन बनतात 84 लाख योनींच्या. म्हणून आपल्याला गवत नाही खायचं, आपल्याला प्रसाद खायचा. राईट. खायचं पण नाही, ग्रहण करायचं आहे. गवत प्रसाद. म्हणून प्रभुपादाने मग तात्पर्यामध्ये कसं सुंदर लिहिलेलं आहे. प्रभुपाद लिहितात, एक जीव एका देहातून दुसऱ्या देहामध्ये कशा प्रकारे स्थानांतर करतोय जाणून घेण्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्वपूर्ण आहे. राईट. दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आले आहे की ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्र बदलतो त्याप्रमाणे जीव एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थित्यंतर करतो. भौतिक जीवनातील आसक्तीमुळे याप्रमाणे वस्त्र परिवर्तन करावे लागते. जोपर्यंत तो या अनित्य जगताने मोहित झालेला असतो तोपर्यंत त्याला एक देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थित्यंतर करावेच लागते. भौतिक प्रकृतीवरती प्रभुत्व गाजवण्याच्या आपल्या इच्छेमुळे त्याला अशा अनिष्ट परिस्थितीत राहावे लागते. भौतिक इच्छांच्या प्रभावामुळे जीवाला कधी देवता, मनुष्य, पशु, पक्षी, कीटक, जलचर, संत व्यक्ती तर कधी ढेकणाचा जन्म मिळतो. ढेकूण माहिती तुम्हाला? ढेकूण नाही माहिती तुम्हाला? ढेकूण रक्त पितं ना. राईट. हे सुरूच असते आणि सर्वच बाबतीत जीवाला वाटते की आपण परिस्थितीवरती मात केली आहे. आपल्या सगळ्यांना वाटतं ना, मैं जीत गया हूं, ये मेरा घर है, ये मेरा डायनिंग टेबल है. तसं ढेकणाला पण वाटतं. तो 2 लाकडाच्या फटीमध्ये ये मेरा घर है और ये बॉडी है, ठीक है, ये प्रभु जी का बॉडी है, इसके ऊपर जाकर बैठता हूं मैं, ये मेरा डायनिंग टेबल है. आणि तो रक्त पीत असं तर वाटतं ये मेरा जीवन सक्सेसफुल आहे, सफल आहे. राईट. परंतु वास्तविकपणे तो भौतिक प्रकृतीच्या अधीन असतो.
पेस्ट कंट्रोल केलं की मग हरी बोल, कसं आपल्याला एक दिवशी पेस्ट कंट्रोल होईल. राईट. तसं प्रभू म्हणतात मनुष्याने त्रिकोणातील 2 दिव्य अवस्थेमध्ये स्थिर झाले पाहिजे. मग आता उत्तर पण दिलेलं आहे 2 मिनिटात, 5 मिनिटात पूर्ण होईल आपला. मग प्रभू पुढे दिलेलं आहे नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये, जीवाला निरनिराळ्या प्रकारचे शरीर कसे प्राप्त होते याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. प्रकृतीच्या त्रिगुणांचा संघ झाल्यामुळे त्याला असे देहांतर करणे भाग पडते. म्हणून मनुष्याने त्रिगुणातील 2 दिव्य अवस्थेमध्ये स्थिर झाले पाहिजे. यालाच कृष्ण भावना असे म्हणतात. जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनामय होत नाही तोपर्यंत त्याची भौतिक भावना त्याला एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थानांतर करण्यास बाध्य करते. अँड सो फोर्थ. आणि मग याला उत्तर काय आहे, मग कसं आपण याला पार करणार. राईट. तुम्हाला श्लोकाचा आशय कळला. पुरुष प्रकृतीस्तोय, जो पुरुष प्रकृतीमध्ये स्थित आहे तो काय करतो, भुंकते, म्हणजे त्याला भोग करण्याची इच्छा असते. भुंकते ह्या श्लोकामधील 22 आणि 21 मधील भोक्तृत्व हे एकच आहे, भोग करण्याची इच्छा. प्रकृतीच्या प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधीन राहून त्याला जेव्हा भोग करायची इच्छा असते तेव्हा कारण गुणसंघ असे प्रकृतीचे 3 गुण एकत्र येतात आणि त्याला पर्टिक्युलर प्रकारचं शरीर देतात. नेक्स्ट जन्मामध्ये सत असत, चांगलं आणि वाईट प्रकारचं शरीर. पण ढेकणाचं शरीर काय आहे, वाईट आहे आपल्याकरता. आणि मनुष्य शरीर चांगलं आहे, पण ढेकणाला काय वाटतं, मेरा बॉडी अच्छा है, इंसान का बॉडी क्या है, देखो मैं खून पी रहा हूं मस्त बैठ के. आपल्या पर्टिक्युलर मेंटॅलिटी प्रमाणे प्रत्येकाला वाटतं की मी काय आहे, श्रेष्ठ आहे. परंतु दोन्ही काय आहेत, प्रकृतीच्या अधीन आहेत. मग आता सुटायचं कसं काय, उत्तर बघा काय दिलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात, सुंदर उत्तर आहे त्याला. प्रभुपाद म्हणतात असे परिवर्तन प्रामाणित प्रभुपाद दिलेल्या अनादिकालापासून त्याला भौतिक वासना असतात, तथापि त्याने आपली संकल्पना बदलली पाहिजे. म्हणजे विचार करा, शेवटी ट्रान्सफॉर्मेशन कुठं व्हायला पाहिजे, मेंटल स्तरावरती. माइंड चेंज झालं, सब कुछ चेंज हो गया. माइंड चेंज नहीं हो पाया, कुछ भी चेंज नहीं हो पाया. म्हणून बघा प्रभुपादांनी कसं लिहिलं आहे, आपल्याला संकल्पना बदलली पाहिजे. शरीर बदलून फायदा नाहीये, संकल्पना बदलून फायदा आहे. तुम्ही असं नाही का विचार करू की मी आता ग्रहस्थ आहे तर मी ब्रह्मचारी बनेल. बेसिकली शरीर थोडं चेंज करायचा प्रयत्न केला किंवा मी ब्रह्मचारी ग्रहस्थ होईल. नहीं, मैं इंडियन है, मैं आई थिंक मैं अमेरिकन बन जाऊंगा तो शायद सुखी हो सकता हूँ. नहीं, अमेरिकन सोचता है मैं आई थिंक इंडिया में जाता हूँ. असं चाललंय ना. किंवा छोटा मुलगा म्हणतो मैं बड़ा हो जाऊंगा सुखी हो जाऊंगा, बड़ा म्हणतो अरे नहीं आई थिंक छोटा ही अच्छा था मैं. इट इज नॉट अ चेंज ऑफ बॉडी बट इट इज चेंज ऑफ माइंड. जेव्हा मन चेंज होईल आपलं, जेव्हा मन शुद्ध होईल तेव्हा आपल्याला मुक्ती मिळेल. मग आता बघा काय दिलं प्रभुपादांनी. मग असं चेंज कधी होणार, असे परिवर्तन प्रामाणिक व्यक्तीकडून श्रवण केल्यानेच होते. हरे कृष्ण. म्हणून श्रवण काय आहे, मूळ याच्यावरती प्रहार आहे, कुठल्या आपल्या तथाकथित संकल्पनेवरती. म्हणून श्रवण किती महत्वाचं बघा. म्हणून म्हणतो मी, ऐका प्रभुपादांचं ऐका, गुरु महाराजांचं ऐका, बाकी सिनियर वैष्णवांचं ऐका. ऐकत राहा, ऐकत राहा, ऐकत राहा. ऐकून त्याला हॅमर करायचं असतं. या मनाला सांगायचं असतं की हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. भले तो ऍक्सेप्ट करणार नाही लवकर, त्याला सांगा हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मग ऍटलीस्ट 100 वेळा सांगितल्यावरती एकदा त्याला वाटेल आय थिंक चुकीचं आहे. बरोबर म्हणतोय तू, अरे मग वेळा तुला कधीपासून म्हणतोय चुकीचं आहे. चुकीचं आहे ना म्हणून तर म्हणतोय ना. शेवटी कधीतरी त्याला कन्व्हिक्शन येईलच ना. म्हणून प्रभुपाद देतात, सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन होय, तो श्रीकृष्णाकडून भगवत ज्ञान विज्ञान जाणून घेत आहे. जीवाने या प्रकारे जर श्रवण केले तर भौतिक प्रकृतीवरती प्रभुत्व गाजवण्याची अनादिकालापासूनची चालत राहिलेली इच्छा नष्ट होईल. आणि ज्या ज्या प्रमाणात तो प्रभुत्व गाजवण्याची आपली इच्छा कमी कमी करतो, त्या प्रमाणात हळूहळू तो आध्यात्मिक सुखाचा आनंद घेतो. अशा प्रकारे वेदांमध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या सहवासात जसं त्याला ज्ञान प्राप्त होते तसा तसा तो सच्चिदानंद जीवनाचा आस्वाद घेतो. म्हणजे शेवटी या सगळ्यांचं मूळ कुठे आलेलं आहे, सत्संग. सत्संग. कारण श्रवण कुठे होऊ शकतं, सत्संग मध्येच होऊ शकतं. श्रवण एकट्याने होत नाही. मग तुम्ही म्हणाल की आम्ही तर घराघरामध्ये एकटे होत बाबा, आमचं कसं काय श्रवण होतंय. तुमचं श्रवण तुमचं नाही येते. भक्तांच्या संघामुळे तुम्हाला प्रेरणा भेटते की ऐकायला पाहिजे, इजंट इट. भक्तांच्या प्रेरणेमुळे वाटतं की चॅन्टिंग करायला पाहिजे. भक्तांनी तुम्हाला रिमाइंडर केल्यावर कळतं की अच्छा आई थिंक चॅन्टिंग मेरा ऑफ ट्रॅक गया है, कैसा चॅन्टिंग करा मोबाईल देखते देखते, अच्छा चॅन्टिंग करना चाहिए. सत्संग हीच त्याला काय आहे, औषध आहे. सत्संग शिवाय आपलं जप होऊ शकत नाही, आपली साधना होऊ शकत नाही, आपली भक्ती होऊ शकत नाही. म्हणून मूळ आहे सत्संग. आणि सत्संगमध्ये येऊन काय करायचं, गप्पा नाही मारायच्या. तुला माहितीये काय झालं तिकडे त्या काकूंच्या घरी, माहितीये तुला काय झालं, काय झालं, काही झालं नाही. जप करून घ्या व्यवस्थित. जे काय झालं ते आजकाल मोबाईलमध्ये सगळं बघायला भेटतच ना आपल्याला. मग आता अजून काय जाणून घ्यायचं, त्या काकीच्या घरी काय झालं, काकूच्या घरी काय झालं, इकडे तिकडे काय झालं, दुनियाभरच्या गोष्टी याच्यामध्ये गेलो आपण तर काय होणार, पुन्हा
आपलं मेंटल फ्रेम जे आहे ते डिस्टर्ब होणार. राईट. अशा प्रकारे प्रबोधाने काय दिलेलं आहे, सुंदर याला उत्तर दिलेलं आहे की आपल्याला श्रवण केलं पाहिजे, श्रवण केल्याशिवाय मार्ग नाहीये. राईट. मग आता ह्या 2 श्लोकांना जोडून 1-2 मिनिटं तुम्हाला एक चार्ट देतो. चार्ट म्हणजे 6 अध्यायांचा सिक्वेन्स, कुठे कुठे हे गोष्टी जोडल्या जातात ते तुम्हाला भेटलं की तुम्हाला पूर्ण मॅप भेटेल शेवटच्या 6 अध्यायांचा. पण पाहिजे तर लिहून घ्या. ठीक आहे. मग आता की पुढच्या क्लासला सांगू, 8:57 झाले. राईट. पुढच्या क्लासला सांगतो. अजून 5 मिनिटं जातील, कारण हे पूर्ण झाड आहे. हे भौतिक जगात काय आहे, वृक्ष आहे. या भौतिक जगाला, ठीक आहे लिहून घ्या, परत रिवाइज करेन मी शॉर्ट मध्ये सांगतो 2 मिनिटात, म्हणजे कनेक्शन तुम्हाला बसत राहील. हे भौतिक जगत काय आहे, पूर्ण वृक्ष आहे. बरोबर आहे. शेवटच्या 6 अध्यायामध्ये या वृक्षाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आता कुठल्याही वृक्षाला बीज पाहिजे. बरोबर आहे. वृक्ष जाणं म्हणजे मोठा होण्या म्हणजे तयार होण्याकरता बीज पाहिजे ना. मग बीज काय आहे, अध्याय नंबर 13 तुम्ही लिहा. असं एक पूर्ण झाड आपल्याला बनवायचं आहे कुठलं, भौतिक जगाचं. कारण जेव्हा तुम्हाला कळेल की हे भौतिक जगाचं झाड आहे तेव्हा तुम्ही त्याला जाऊन तोडणार ना. तुम्हाला माहितीच नसेल की झाड भौतिक जगाचं, तुम्ही तोडणार कसं काय. मग आता आपण माहित करतो की झाड कुठे आहे. या झाडाला बीज कुठनं भेटतं, अध्याय नंबर 13. अध्याय नंबर 13 मध्ये श्लोक नंबर 21 आणि 22. आणि 21 आणि 22 मध्ये जो शब्द आहे ना, भोक्तृत्व, भोग करण्याची इच्छा, हे काय आहे, बीज आहे या झाडाला निर्माण करण्याचं. राईट. श्लोक नंबर 21-22 बीज आहे अध्याय नंबर 13 मधलं. मग आता एकदा जेव्हा बीज भेटेल, मग आता तुम्ही जमिनीमध्ये जर जेव्हा बीज पेराल, रोपणी म्हणतात त्याला, मग आता पाणी पाहिजे ना. पाण्याशिवाय झाड जगू शकत नाही, मोठं होऊ शकत नाही. पाणी कुठनं भेटतं, अध्याय नंबर 14 प्रकृतीचे 3 गुण. प्रकृतीचे 3 गुण काय आहेत, त्या बीजाला पाणी देतात, सत्व, रज आणि तम. बरोबर आहे. बीज झालं अध्याय नंबर 13 श्लोक नंबर 21-22. त्याच्यामध्ये भोक्तृत्व आणि भोंगते हे 2 शब्द आहेत 21-22 मध्ये. त्यानंतर श्लोक नंबर अध्याय नंबर 14 झाडाला पाणी देणारे, खत पाणी देणारे कोण आहेत, प्रकृतीचे 3 गुण. आणि त्यानंतर अध्याय नंबर, आता मग काय होईल, जेव्हा तुम्ही बीजाला पाणी द्याल तेव्हा झाड मोठं मोठं होत जाईल. बरोबर आहे. आणि या पूर्ण झाडाचं वर्णन दिलेलं आहे अध्याय नंबर 15 मध्ये. झाड कुठे आहे, अध्याय नंबर 15. ठीक आहे. वृक्ष तयार झाला. आता अध्याय नंबर 15 मध्ये आपल्याला पूर्ण वर्णन मिळेल वृक्षाचं. अच्छा, आता मग वृक्षामध्ये काय असतात, फांद्या असतात, खालच्या फांद्या आणि वरच्या फांद्या. बेसिकली डिवाइन नेचर, डेमोनिक नेचर, आसुरी आणि दैवी स्वभाव. बरोबर आहे. या झाडावरती अध्याय नंबर 16 झाडाच्या वरच्या फांद्या आणि झाडाच्या खालच्या फांद्या, दैवी आणि आसुरी स्वभाव. कारण झाडामध्ये वरती फांद्या असतात, खाली फांद्या असतात. राईट. अच्छा, आता वरती फांद्या आहेत आणि मध्ये फांद्या आहेत, पण मध्यभागी काहीतरी आहे 2 फांद्यांच्या मध्ये, त्याला इंटरमिडिएट पार्ट म्हणतात. म्हणजे मध्ये स्टेम आहे किंवा छोटे छोटे फांद्या आहेत. ते आहे अध्याय नंबर 17. म्हणजे मिक्स प्रकारचा फेथ, मिक्स प्रकारची श्रद्धा. म्हणजे व्यक्ती एकदम पूर्ण नास्तिक पण नाहीये, व्यक्ती पूर्ण आस्तिक पण नाही, त्याच्या मधल्यामध्ये. मला काही लोक म्हणतात ना, एग्नोस्टिक म्हणतात त्याला. मुझे विश्वास नाही भगवान में लेकिन मानता हूं फिर भी, असे काही मधले लोक असतात, ग्रे कॅटेगरी. ते आहे अध्याय नंबर 17 डिव्हिजन्स ऑफ फेथ. श्रद्धेचे विभाग, श्रद्धा त्रय विभाग प्रकृतीच्या 3 गुणानुसार. झालं. आणि 18वा अध्याय म्हणजे पूर्ण झाडाची समरी, ये पेड़ में कहां पे क्या लगा हुआ है, कैसे क्या होता है, वगैरे वगैरे, सारांश. अशा प्रकारे ह्या 2 श्लोकांमधनं अध्याय नंबर 13 मधल्या पूर्ण 6 अध्याय तयार होतात तुमचे. राईट. बीज आहे अध्याय नंबर 13 मध्ये 21-22 श्लोकामध्ये भुंगते आणि भोक्तृत्व, भोग करण्याची इच्छा. बीज टाकलं आता, पण आता त्या बीजाला पाणी द्यायला पाहिजे. पाणी द्यायला कोण आहे, प्रकृतीचे 3 गुण. म्हणून बघा, जर आपण सात्विक असेल तर आपल्याला सात्विक इच्छा येतात की आपण दूध प्यावं, दुधापासून बनवलेले पदार्थ प्यावेत. जर राजसिक इच्छा आली तर आय थिंक दुधामध्ये एवढे हे नाही, एक काम करा, थोडासा कोका कोला घेऊन या. थोडासा खट्टा कुछ लेके आओ, थोडा तीखा लेके आओ. राईट. राजसिक. मग ते राजसिक प्रकारचा वृक्ष वाढतो तिथे, त्याला फळ पण राजसिक येतात, म्हणजे दुःखाची. आणि सात्विक म्हणजे काय, सात्विक त्याला विचार चांगले असतात, शुद्ध असतो तो. आणि तामसिक म्हणजे काय, आय थिंक मुझे गांजा लेके सो जाना चाहिए. असे खत पाणी देणारे काय आहेत, प्रकृतीचे 3 गुण आहेत अध्याय नंबर 14. वृक्षाचं वर्णन आहे अध्याय नंबर 15. आणि वृक्षांच्या वरच्या फांद्या, खालच्या फांद्या म्हणजे असुर आणि देवता यांचं वर्णन आहे अध्याय नंबर 16 मध्ये, डिवाइन अँड डेमोनिक नेचर्स.
आणि 17 मध्ये त्याच्या मधली कॅटेगरी, जास्त असुर पण नाही जास्त देवता पण नाही, मधल्या मध्ये म्हणतो कभी अच्छा लगता है भक्ति करूं, म्हणजे भक्ती पण नाही पण कभी लगता है मैं देवता जैसा कुछ व्यवहार करना चाहिए, कभी मैं असुर हूं. आणि फायनली अध्याय नंबर 18 सगळ्यांची समरी असं एक पूर्ण झाड आहे भौतिक जगाचं, आणि याचं वर्णन आता इव्हेंच्युअली स्टार्ट झालेलं आहे इथनं, म्हणजे तुम्हाला अध्याय नंबर 14, 15, 16, 17, 18 मध्ये पूर्ण होईल. राईट, लाईक दॅट. अशा प्रकारे मग आपण पुढे नंतर बघूया की पुढे मग याला भगवंत कसं पूर्ण करतात. आता झाड तर तयार करण्याकरता बीज दिलेलं आहे ऑलरेडी. राईट. हरे कृष्ण. काही कोणाचे प्रश्न, जिज्ञासा, बोला. मग आता जर तुम्ही कोणीतरी काम करा, ह्या झाडाचं चित्र काढा आणि चित्र ग्रुपवरती पेस्ट करा. आता बाकी लोकांना कळणारच नाही ये कौन सा पेड़ बोल रहे हैं, इसकी कौन सी शाखा ऊपर है नीचे है, इसको पाणी कोण देत आहे. कारण तुमच्या ह्या आता जे आपण स्टडी केलं त्याच्यावरती पूर्ण आधारित आहे तुमचे पूर्ण बाकीचे पुढचे अध्याय. लिंक जर तुम्हाला इथनं भेटले तुम्हाला कळणारच नाही की काय चाललंय पुढे. राईट. तर हे झाड बनवा आणि ग्रुपवर टाका आणि त्या झाडावरती 2-4 हे पण लावा, दधी पण लावा जे लटकलेल्या झाडावरती. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण बघूया पुढच्या क्लासला याला पुढे भगवंत कसं वाढवतात. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद्गीता की जय. वांछा कल्पतरुश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां अनंत कोटि वैष्णववृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रणाम प्रभुजी. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.